चिंकीच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे। येत्या आठवड्यात चिंकीची बेस्ट फ्रेंड गुड्डीचा बर्थडे होता, ज्याकरता चिंकी खूप एक्साइटेड होती आणि ती सारखी सारखी गट्टू सोबत याबद्दल बोलत होती। गट्टू, तुला माहितीये गुड्डी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मला तिच्या सोबत चॉकलेट्स वाटायला घेऊन जाणार आहे। हो चिंकी, ही गोष्ट तू मला 10 वेळेस सांगून झालीये, आता बस ग। गुड्डीने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी प्रिन्सेस थीम ठेवलीये। आपल्याला प्रिन्सेस वाले कपडे घालायचेत। मी तर माझा मस्त फ्रॉक घालणार आहे, जो वाढदिवसाला बाबांनी दिला होता। हो ग चिंकी, तुला जे घालायचंय ते घाल, पण आता मला टीव्ही बघू दे प्लीज। तू हे जाऊन आईला का सांगत नाही? अरे हो, आता जाऊन मी ही गोष्ट आईला सांगते। चिंकी धावतच किचनकडे जाते आणि आईला पुन्हा एकदा त्याच एक्साइटमेंटने सगळं सांगू लागते। बाळा चिंकी, तू काय विचार केलास? तुझ्या बेस्ट फ्रेंड गुड्डीसाठी तू काय गिफ्ट घेणार आहेस? मी गुड्डीसाठी एक छान पेन्सिल केस घेणार आहे। ते घेण्यासाठी तू माझ्यासोबत बाजारात येशील नाही? हो हो चिंकी, का नाही? बरं, आता तू आणि गट्टू येऊन डायनिंग टेबलवर बसा। बघा, मी तुमच्यासाठी सँडविच केलंय। चिंकी डायनिंग टेबलवर बसून सुद्धा गुड्डीच्या वाढदिवसाबद्दलच आई आणि गट्टूला सांगू लागते आणि सगळे सँडविचेस हातात घेऊन एन्जॉय करू लागतात। बर्थडेच्या दिवशी चिंकी क्लासमध्ये येते आणि गुड्डीला क्यूटसे असे हेअरबँड लावलेले पाहते। सगळेजण गुड्डीला विश करत होते आणि तिच्याजवळ खूप गर्दी होती। गुड्डी, हॅपी बर्थडे टू यू। थँक यू चिंकी। ये माझ्या शेजारी माझ्यासोबत बस। चिंकी आणि गुड्डी सोबतच बसतात आणि तेवढ्यात क्लासरूम मध्ये गट्टू आपल्या बेस्ट फ्रेंड गट्टू सोबत येतो। हॅपी बर्थडे गुड्डी, मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे। थँक यू सो मच फ्रेंड्स। गुड्डी, तुझा हेअरबँड तर खूपच मस्त दिसतोय। थँक यू चिंकी। तू संध्याकाळी पार्टीला येतेयस ना? हो गुड्डी, नक्कीच। ही काय विचारण्याची गोष्ट आहे? तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं पटापट आपल्या सीटवर बसून घेतात। जसा क्लास संपणार असतो तेवढ्यात गुड्डी उठते आणि मॅमच्या जवळ जाते आपल्या टॉफीचं पाकिट घेऊन। अरे, हॅपी बर्थडे गुड्डी बाळा। जा आधी मुख्याध्यापकांच्या खोलीत जाऊन मुख्याध्यापकांचा आशीर्वाद घे आणि त्यांना चॉकलेट दे। ओके मॅम। गुड्डी बाळा, तू सोबत कोणाला घेऊन जाणार आहेस? मॅम, मी चिंकीला सोबत घेऊन जाईन। एवढं बोलून गुड्डी आणि चिंकी टॉफीज घेऊन प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जातात। मॅडम, मी आत येऊ? ये आत बाळा। गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जातात। गुड्डी प्रिन्सिपल मॅमला टॉफी देते। हॅपी बर्थडे गुड्डी, मे गॉड ब्लेस यू। प्रिन्सिपल मॅम एका बर्थडे कार्डवर आपली साईन करून गुड्डीला देतात आणि गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिस मधून बाहेर येतात। शाळेच्या सुट्टीनंतर चिंकी गुड्डीला म्हणते, गुड्डी, आज शाळेत किती मजा आली ना? आपण किती वर्गामध्ये जाऊन चॉकलेट्स दिलेत। हो चिंकी, आणि तू विसरू नकोस, संध्याकाळी 5 वाजता माझ्या घरी पार्टीसाठी ये। आणि हो, हे घे तुझ्यासाठी एक्स्ट्रा चॉकलेट। थँक यू गुड्डी। चिंकी आणि गट्टू घरी पोहोचतात। घरी पोहोचून चिंकी आईला म्हणते, आई बघ ना, गुड्डीने फक्त मला एक्स्ट्रा चॉकलेट दिलं। अरे वा चिंकी। हो आई, आणि तू माझा प्रिन्सेस वाला ड्रेस काढलायस ना? आणि माझा आवडता हेअरबँड? हो हो चिंकी बाळा, मी सगळी तयारी केलीये। आता आधी तू जा, हातपाय धू आणि जेवण कर आणि गट्टूलाही सांग। ओके आई। थोडंसं खाऊन गट्टू आणि चिंकी गुड्डीच्या पार्टीसाठी जायला रेडी होतात। आई बघ ना, मी कशी दिसतीये? अरे वा, माझी गोड चिंकी, तू एकदम परीसारखी दिसतीयेस। चिंकी आपलं कौतुक ऐकून खुश होते आणि मग आई दोघांना गुड्डीच्या घरी सोडून येते। आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। हाय चिंकी, हाय गट्टू। ओ वाव गुड्डी, तुझ्या आणि माझ्या ड्रेसचा रंग एकदम सेम आहे। आपण दोघी तर खरंच बेस्ट प्रिन्सेस दिसतोय। हो चिंकी, तू एकदम बरोबर बोललीस। आपण दोघी सोबत खूप छान फोटोज काढू आणि नंतर त्यांची एक फ्रेम सुद्धा करू। हो, ही तर खूप मस्त कल्पना आहे गुड्डी। आणि मी तर विसरलेच, हे घे तुझं बर्थडे गिफ्ट आणि ही काही फुलं जी मी येताना रस्त्यात तोडली।
ओ वाव, किती गोड फुलं आहेत चिंकी. थँक्यू सो मच. आणि ह्या गिफ्टमध्ये काय? तूच उघडून बघ. अरे वा, किती सुंदर पेन्सिल बॉक्स आहे हा. ह्यावर तर माझ्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरचा फोटोही आहे. थँक्यू चिंकी. यू आर वेलकम गुड्डी. तेवढ्यात गुड्डीची आई सगळ्या मुलांना आवाज देते. या बरं मुलांनो, केक कापायचाय आणि भरपूर फोटोही काढायचेत. मग सगळेजण मिळून केक कटिंग करतात आणि खूप सारे पिक्चर्स क्लिक करतात. चला मुलांनो, आता वेळ आहे एका खेळाची. तुम्ही तयार आहात? हो, आम्ही तयार आहोत. ठीक आहे मुलांनो, तर आता आपण पासिंग द पार्सल खेळ खेळूया. या खेळात आपण सगळे गोल करून बसायचं आणि गाणं लावायचं. गाणं थांबल्यानंतर ज्याच्याकडे पार्सल असेल त्याला डान्स, पोएम, सिंगिंग मधून काहीतरी एक करून दाखवावं लागेल. मग सगळी मुलं एकत्र येऊन पासिंग द पार्सल खेळतात. सगळ्यात पहिल्यांदा गट्टूची पाळी येते आणि तो सगळ्यांना डान्स करून दाखवतो. मग गुड्डीची पाळी येते. ती छान शाळेत शिकवलेली एक कविता म्हणून दाखवते. त्यानंतर चिंकीची वेळ येते. ती सगळ्यांसाठी एक छानसं गाणं म्हणून दाखवते. असं करत करत सगळे मुलं खूप एन्जॉय करतात आणि पार्टी संपते. बरं गुड्डी, आम्ही निघतो. तुझ्या बर्थडे पार्टीमध्ये खरंच खूप मजा आली. खरंच खूप मजा आली गुड्डी. आणि काकूंनी किती मस्त जेवण बनवलं होतं. थँक्यू गट्टू. थँक्यू चिंकी. चल, उद्या शाळेत भेटूया. हो गुड्डी, भेटू उद्या. बाय बाय. बाय बाय गुड्डी. मग गट्टू आणि चिंकी आपल्या घरी येतात. चिंकी आईला पार्टीत केलेली धमाल अगदी आनंदाने सांगते. गट्टू बनला ब्ल्यू हाऊस कॅप्टन. आज शाळेत खूप गडबड आहे. असं वाटत होतं की आज काहीतरी घडणार आहे. गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्रही जाणून घेण्याला उत्सुक होते की नेमकं काय होणार आहे. तेवढ्या टीचर वर्गात येतात. मुलांनो, तुमच्या शाळेमध्ये हाऊस कॅप्टनसाठी निवडणुका होणार आहेत. ज्या मुलांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी आपली नावे नोंदवावीत. ह्या वर्षी निवडणुकीसोबतच तुमचे युनिट टेस्टचे गुण देखील मोजले जातील. ज्या मुलाला जास्तीत जास्त मतं मिळतील आणि त्याचबरोबर टेस्टमध्ये चांगले गुण असतील तोच जिंकेल. वाव, किती छान संधी आहे ना गट्टू. हो चिंकी, मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. गट्टू, युनिट टेस्टमध्ये आपल्याला पूर्ण वर्गात सगळ्यात जास्त गुण मिळाले आहेत ना. हो चिंकी. मग गट्टू, तू सुद्धा निवडणुकीत भाग घे आणि आपल्या ब्ल्यू हाऊसचा कॅप्टन हो. काय, मी? अगं नाही चिंकी, निवडणुकीत मी कसा भाग घेऊ शकतो? याआधी मी कधीच निवडणूक लढवली नाहीये. तर काय झालं गट्टू, कधी भाग घेतला नाहीये तर आता घे. बरं ठीक आहे, मला विचार करू दे. मी विचार करून सांगतो. मग वर्गाला सुरुवात होते आणि सगळे अभ्यास करायला लागतात. थोड्या वेळाने लंच ब्रेक होतो. मग गट्टू, काय विचार केलास तू? निवडणुकीत भाग घेतोयस ना? हो चिंकी, तू पण ना. इतक्या लवकर कसं ठरवू मी? आणि तसंही जरी मला गुण सगळ्यात जास्त असले तरी मतांचं काय? शाळेत सगळ्यात आवडता मुलगा तर बनी आहे ना, तर मला मतं कशी मिळतील? अरे गट्टू, तू पुढे तर जा, ते नंतर बघू. तुला मतही मिळतील आणि तू जिंकशीलही. ठीक आहे चिंकी, तर मी लगेच जाऊन बाईंना माझं नाव देऊन येतो. मग गट्टू आपलं नाव इलेक्टिंग कॅन्डिडेट मध्ये देऊन येतो. माहितीये चिंकी, बाई मला ऑल द बेस्ट म्हणाल्या आणि म्हणाल्या की मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि आता तर माझा आत्मविश्वासही वाढलाय. हे एकदम बरं झालं. चल, आता आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया. मग गट्टू जोरदारपणे इलेक्शनची तयारी सुरू करतो. त्याचे मार्क्स तर चांगले होतेच, पण त्याला जास्तीत जास्त आता फक्त वोट्स मिळवायचे होते. चिंकी, उद्यापासून शाळेत आपला प्रचार सुरू होईल. त्यासाठी आपल्याला पोस्टर्स बनवावे लागतील. कसले पोस्टर्स गट्टू? चिंकी, आपल्याला मोठ्या कार्डशीट पेपरचे पोस्टर्स बनवावे लागतील, ज्यावर आपल्याला लिहावं लागेल की गट्टूला मत द्या. आणि त्यासोबत आपल्याला एक भाषणही लिहावं लागेल. आता हे भाषण काय असेल गट्टू? अगं चिंकी, आपल्याला असं भाषण लिहावं लागेल की ज्यामुळे लोक खुश होतील आणि मला मत देतील. हो गट्टू, मला समजलं. पण गट्टू, हे तर खूप काम आहे. आपण दोघे मिळून सुद्धा एवढं काम नाही करू शकत. हो, हे तर तू एकदम बरोबर बोलतेस चिंकी.
काय करावं? ओ आयडिया. काय झालं चिंकी? काय आयडिया आहे? अरे गट्टू, आपण लवकर गुड्डी आणि हरीला बोलवून आणूया. ते दोघे आपल्याला पोस्टर्स बनवायला मदत करतील. अरे हो, ही तर खूप मस्त आयडिया आहे. जितके जास्त लोक असतील तितका चांगला भाषणाचा विचारही करता येईल. तर मग वेळ का घालवायचा? चल लवकर जाऊन त्या दोघांना बोलावून आणूया. आता तुम्हीही तुमच्या फेवरेट गट्टू चिंकीचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता आमच्या वेबसाईटवरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. मग गट्टू आणि चिंकी दोघंही हरी आणि गुड्डीच्या घरी जातात आणि त्यांना घेऊन येतात. मग चौघं मिळून गट्टूच्या कॅम्पेनिंगसाठी पोस्टर्स बनवतात. सगळी कामं करता करता रात्र होते. मित्रांनो, आपण मिळून तर पोस्टर्स बनवले, पण अजूनपर्यंत भाषणासाठी काहीही सुचत नाहीये. हो गट्टू, काही आयडियाच येत नाहीये. काही हरकत नाही, उद्या सगळे आपण परत विचार करूया. मला खात्री आहे की लवकरच आपल्याला कुठली तरी कल्पना सुचेल. मग गुड्डी आणि हरी त्यांच्या घरी निघून जातात आणि चिंकी ही झोपी जाते. पण गट्टू बऱ्याच वेळ आपल्या स्पीच बद्दल विचार करत राहतो. जेव्हा चिंकी सकाळी झोपेतनं उठते तेव्हा ती पाहते की गट्टू काहीतरी टेबलवर बसून लिहितोय. अरे गट्टू, गुड मॉर्निंग. हे तू सकाळी सकाळी काय लिहितोयस? चिंकी, मी माझं भाषण लिहितोय आणि तुला माहितीये मला खूप काही सुचलंय. वाव गट्टू, ही तर खूप मस्त गोष्ट आहे. तुझं भाषण एकदाच तयार झालं. हो चिंकी, आता येईल शाळेच्या ब्लू हाऊसचा कॅप्टन होण्याची मजा. अरे अरे गट्टू, इतकाही ओव्हर कॉन्फिडन्स नको. अजून निवडणुका बाकी आहेत. काहीही होऊ दे चिंकी, बघ जिंकणार तर मीच. माझे पोस्टर्स इतके मस्त बनलेत आणि माझं भाषण सुद्धा कमाल आहे. ठीक आहे गट्टू, ऑल द व्हेरी बेस्ट. शाळेत जाऊन सगळी मुलं खूप कॅम्पेनिंग करतात आणि सगळेजण आपापले पोस्टर्स घेऊन पूर्ण शाळेत फिरत असतात. अशा प्रकारे सगळा दिवस निघून जातो. दुसऱ्या दिवशी सगळ्या पार्टिसिपेंट्सला स्टेजवरती जाऊन आपलं स्पीच द्यायचं होतं. त्याच्यानंतर ठीक 2 तासांनी रिझल्ट अनाउन्स होणार होता. चिंकी, मला थोडंसं अस्वस्थ वाटतंय. मी भाषण चांगलं देऊ शकेल ना? तर काय गट्टू, तू इतक्या वेळेस प्रॅक्टिस केलीये. माझा तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू चिंकी. आणि मग गट्टूची पाळी येते आणि मग तोही स्पीच देतो. गट्टूचा कॉन्फिडन्स बघून आणि त्याचं स्पीच पाहून सगळी मुलं आणि टीचर त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. मग सगळी मुलं आपापल्या वर्गात निघून जातात. चिंकी, माझं सगळं लक्ष तर निकालाकडेच आहे. माहित नाही कोण जिंकेल. काहीही असो गट्टू, तू तुझं उत्तम दिलंस ना. तू काळजी करू नकोस. गट्टू चिंकी बोलतच असतात तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं एकदम सिरियस होऊन जातात. मुलांनो, निवडणुकीचे निकाल आले आहेत. गट्टूचं टेन्शन अजून वाढतं. पण टीचर तेवढ्यात अनाउन्समेंट करतात की गट्टूला ब्ल्यू हाऊस कॅप्टन केलेलं आहे आणि सगळी मुलं गट्टूसाठी टाळ्या वाजवायला लागतात. बघितलंस गट्टू, मी म्हंटल होतं ना तूच जिंकशील. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू. आता आपण पार्टी करू. थँक्यू सो मच मित्रांनो. व्हिडिओ गेमची चटक. शाळेनंतर गट्टू चिंकी घरी आले. चला मुलांनो, जेवण तयार आहे. लवकर हातपाय धुवून या. शाळेतून येताच भूक लागली असेल ना? हो आई, खूप भूक लागलीये. आणि आज तर तू छोले भटुरे बनवलेस ना? उफ, किती मस्त वास येतोय. वास तर येणारच. मी इतक्या प्रेमाने तुमच्या दोघांसाठी बनवलंय. चला लवकर बसा, जेवण गार होईल. मग मजाच येणार नाही. हो आई. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर जाऊन बसतात. आई त्यांना प्लेटमध्ये छोले भटुरे काढून देते. चिंकी खाण्यासाठी खूप एक्साइटेड होती, पण गट्टूचं लक्ष मात्र खाण्यात नव्हतं. आई, तुझा फोन कुठे? माझा फोन? तुला का हवाय माझा फोन? हवाय, तू सांग ना कुठे? आधी हे सांग की का हवाय. तुला नाही कळणार. वा बाळा, हे काय बोलणं झालं? चिंकी, ह्याला काय झालंय? त्याला तो गेम खेळायचा आहे आई. अजिबात देऊ नकोस त्याला. माइंड युअर ओन बिझनेस चिंकी. एक नवीन गेम आलाय. त्याचे सगळे मित्र त्याविषयीच बोलत होते. ते गेम फोनवर खेळतात. बर, हा कुठला गेम आहे सांग बरं? आई, तो एक कार रेसिंगचा गेम आहे. झुम झुम एक्स. त्यामध्ये अनेक फास्ट कार आहे, जसं की फरारी, बगाटी, जिच्यासोबत आपण खेळू शकतो.
माझे सगळे मित्र तोच गेम खेळतात आई. मलाही खेळायचा आहे. जेवण झाल्यावर थोडा वेळ खेळू शकतो ना? प्लीज आई, प्लीज. ठीक आहे, तू खेळ गेम. आता जेवण तर कर. थँक्यू आई, तू सगळ्यात भारी आहेस. आई, तू ह्याचं नको ऐकू. तो सुद्धा फोनला चिटकून बसेल. नंतर तो कोणाचंच ऐकणार नाही. आई चिंकीला समजत नाही म्हणून हसू लागते. गट्टू खाऊन झाल्यावर आईकडनं फोन घेतो. हे बघ गट्टू, आता 2 वाजलेत. मला 3 वाजता फोन परत हवाय. समजलं? हो आई, तू काळजी नको करू. देईन ग. हो आई, अजून 1 तास प्लीज. मी आता 1 लेवल पुढे आलोय. 4 वाजता मी नक्की फोन देईन. असं करता करता घड्याळात 7 वाजतात आणि गट्टू चिंकीचे बाबा ऑफिसहून परत येतात. अहो, आलात तुम्ही घरी? प्लीज जरा गट्टूला समजावा. दुपारपासून माझा फोन घेऊन बसलाय, परत देतच नाहीये. गट्टू, आईचा फोन परत कर. गेम खेळत बसशील तर डोळे खराब होतील गट्टू. आणि होमवर्क केलास की नाही? चिंकी, याने आज होमवर्क केलाय का? नाही बाबा, घरी येताच फोनवर गेम सुरू. गट्टू, फोन मला देऊन टाक. जा, होमवर्क कर. आजपासून तुला फोन मिळणार नाही. ऐक, या फोनला पासवर्ड टाक. गट्टू इथे चिडूच शकणार नाही. संध्याकाळी गट्टू आणि चिंकी होमवर्क करतात. पण इथेही गट्टूच्या मनात गेमचेच विचार सुरू असतात. गट्टू, तू भूत वाटतोयस. इतक्या सकाळी सकाळी काय करतोयस? ओरडू नकोस चिंकी, माझं डोकं दुखतंय. तू पूर्ण वेळ फोन घेऊन बसलायस. झोप पूर्ण झाली नाही तर शाळेत कसा जाशील? गट्टू, तुला काय झालंय? आजारी आहेस का? पूर्ण वेळ झूम झूम एक्स खेळत होता म्हणून असा दिसतोय. बापरे, हे फक्त गट्टूच करू शकतो. आई बाबा रागवले नाहीत का? मी सुद्धा झूम झूम एक्सचा भक्त झालो होतो, पण आता आई बाबा मला फोन नाही देत. आई बाबांनी फोनला पासवर्ड टाकला होता, पण गट्टूने शोधून काढला. हे बरोबर बोललीस तू. अच्छा, आज फ्रायडे आहे. आज आपण सगळे पार्क मध्ये खेळायला भेटणार आहोत. ठीक आहे, तुम्ही दोघं येताय ना? येस येस येस. मग आपण भेटूयात सगळे. चल गट्टू, खेळायला जाऊयात. बाहेरात सगळे येणार आहेत. हरी, पिंकी, बनी, गुड्डी, सगळे. चल ना जाऊया. चल चल चल. चिंकी, मला त्रास देऊ नकोस. तुला जायचं असेल तर जा. चिंकी एकदम चमकतेच, कारण गट्टू नेहमी खेळणाऱ्या मुलांमध्ये पुढे असायचा. चिंकीला जरा वाईट वाटतं, पण गट्टूची तिला काळजी वाटते. ती थोडी नाराज होऊनच खेळायला निघून जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा गट्टू मोबाईलवर गेम खेळत असतो. अचानक गेमच्या स्क्रीनवर एक अलर्ट येतो. त्यात मोठ्या लाल अक्षरात लिहिलेलं असतं, गेम अपडेट प्लीज वेट. गट्टू फ्रस्ट्रेट होऊन जातो. त्याला गेमच खेळायचा होता, पण अपडेटमुळे त्याला थांबावं लागलं. गेम अपडेट व्हायला तर वेळ लागेल. तोपर्यंत काय करू? अरे यार, जाऊन बघतो चिंकी काय करतीये. आई, चिंकी कुठे? अरे, बाहेर आलास फोन मधून? चिंकी तर बाहेर खेळतीये मित्रांसोबत. पार्क मध्ये हरी आहे बहुतेक. तूही जातोयस? हो आई, मी जातो. अरे गट्टू, तू आलास? आम्हाला वाटलेलं तू गेम नंतर आम्हाला विसरूनच गेलास. आम्हाला तर वाटलं होतं की झुमझुम एक्सने आमची जागा घेतली की काय. हो, मलाही. चल, आम्ही पकडापकडी खेळतोय. तू नवीन आलायस ना? तू पकड आम्हाला. पळा सगळे, पळा. गट्टू सगळ्यांच्या मागे पळण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला पळायला शक्ती मिळत नव्हती. तो खूप स्लो पळतो. त्याला चक्कर आल्यासारखं होऊ लागतं. खूप दिवसांनी खेळल्यामुळे त्याच्या डोळ्यांना ऊन सहन होत नव्हतं. त्याला खूप घाम येऊ लागतो आणि त्याचा श्वासही फुलतो. गट्टू अशक्तपणामुळेच मैदानामध्ये पडतो. सगळे मित्र त्याला पाहून काळजीत पडतात. ते धावत त्याला उठवायला जातात आणि गट्टू रडू लागतो. गट्टू, काय झालं? तू ठीक आहेस ना? नाही चिंकी, मला खूप अस्वस्थ वाटतंय. असं वाटतंय मी कधी खेळू शकणार नाही. माझं कसं होईल चिंकी? ओफो गट्टू, हे
हे तर होणारच होतं. रात्री झोपत नाहीस, जेवण करत नाहीस, दिवस रात्र गेम खेळत असतोस, मग अस्वस्थच वाटणार ना. काही टेन्शन नाही गट्टू, आम्ही पहिल्यासारखे तुला स्ट्रॉंग आणि हॅपी बनवून टाकू. त्यासाठी मला काय करावं लागेल? त्यासाठी तुला खाव्या लागतील हिरव्यागार पालेभाज्या. आमच्या सोबत खेळायला पाहिजे. तुला हवी व्यवस्थित झोप आणि खूप व्हिटॅमिन डी, जो तुला मिळेल सूर्याच्या किरणापासून. आणि सगळ्यात महत्वाचं गट्टू, तुला गेम खेळणं कमी करावं लागेल. गट्टूला वाईट वाटतं, पण त्याला माहितीये की चिंकीचं म्हणणं खरंय. बरोबर आहे तुझं चिंकी, मला गेम खेळणं कमी करावं लागेल. गट्टू खरोखरच चिंकी आणि मित्रांचं म्हणणं ऐकून घरी जाऊन फोनला हात लावत नाही. आई त्याला जेवणात छान भेंडीची भाजी आणि पोळी देते. तो आनंदाने खाऊन सुद्धा घेतो. तो त्या रात्री वेळेवर झोपतो. गट्टूचे आई बाबा त्याला आरामात झोपलेलं पाहून हसू लागतात. शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये एका नवीन गेमची पुन्हा चर्चा सुरू होती. हा गेम एक फॅन्टसी गेम आहे, ज्यात जादूगर आणि ड्रॅगन्स आहेत. काय खरंच? काय गट्टू, पुन्हा गेमिंग भूत व्हायचंय की काय? हो, पण रोज नाही, आठवड्यातून फक्त एकदा. गट्टू, तू नाही सुधारणार. आई बाबांचं शॉपिंग. आईच्या क्लोज फ्रेंडचा बर्थडे होता आणि त्यांनी सगळ्यांना बोलावलं होतं. गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. वाव आई, आपण कितीतरी दिवसांनी कोणाच्या तरी बर्थडे पार्टीला जाणार आहे. किती मजा येईल ना. हो गट्टू बाळा. आई आई, तू बघितलंस का? इन्व्हिटेशन कार्डवर लिहिलंय की पार्टीची थीम बॉलिवूड स्टाईल आहे. हे काय असतं? अशी कशी थीम? अगं आई, यामध्ये सगळी लोक बॉलिवूड स्टाईल सारखे कपडे घालतील आणि बॉलिवूड गाण्यांवरती सगळी लोक खूप नाच करतील. अरे वा, ही तर खूपच मस्त पार्टी होणार आहे. मग गट्टू चिंकी मिळून ठरवत होते की ते कुठला ड्रेस घालणार आहेत ते. गट्टू, मी तर माझा तो टॉप घालणार आहे, जसा अनुष्का शर्माने एका पिक्चर मध्ये घातला होता. आणि त्यानंतर मी एकदम तशीच हेअरस्टाईल सुद्धा करणार आहे. चिंकी, मी तर सलमान खान सारखा टी शर्ट आणि तसं ब्रेसलेट घालून जाणार आहे. हो हो, का नाही, नक्कीच गट्टू. अरे पण आई, तू काय घालणार? अगं मला काय करायचंय, मी तर कोणतीही साडी नेसेन चिंकी. असं कसं आई, ही तर बॉलिवूड थीम पार्टी आहे, यामध्ये तू काहीही कसं घालू शकते. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तोपर्यंत बाबाही घरी येतात आणि गट्टू चिंकी त्यांना सगळं काही सांगतात. बाबा, तुम्ही काय घालणार आहात पार्टीमध्ये? अरे चिंकी बेटा, मीही आईसारखंच काहीतरी घालून येईन. आता मी बॉलिवूड स्टाईल कपडे कुठून आणू? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि काहीतरी इशारे करतात. आई बाबांना काही समजत नाही आणि ती गोष्ट तिथेच थांबते. मग सगळे जेवण करून झोपतात. पण दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी आपल्या प्लॅन सोबतच सकाळी तयार होतात की त्यांना आई बाबांना कुठल्याही प्रकारे शॉपिंगला घेऊन जायचंय. अरे मुलांनो, हा काय हट्ट आहे बरं तुम्हा दोघांचा? हो गट्टू चिंकी, अरे हट्ट सोडा. नाही नाही नाही, तुम्हाला दोघांना आमच्या दोघांसोबत शॉपिंगला यावं लागेल. हो हो, आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये, तुम्हाला यावंच लागेल. आई बाबा शेवटी गट्टू चिंकीच्या समोर हरतातच आणि संध्याकाळी शॉपिंगला जायला रेडी होतात. गट्टू चिंकी स्वतःच्या हट्टामुळे खुश असतात. सांगा बरं आई बाबा, तुम्हाला कोणत्या गोष्टीने शॉपिंग सुरू करायचंय? असं करू, पहिल्यांदा आईसाठी ड्रेस घेऊया, त्यानंतर माझ्यासाठी एक शर्ट पाहू. नाही बाबा, शर्ट नाही, एक कूल असा ब्लॅक टी शर्ट घेऊया. हो बाबा, त्यामध्ये तुम्ही एकदम बॉलिवूडचे हिरो दिसाल. का नाही मुलांनो, चला ठीक आहे, बघू. तर बाबा, तुम्ही जर ब्लॅक टी शर्ट घेत असाल तर आईसाठी सुद्धा ब्लॅक ड्रेस घेतला पाहिजे आपण, हो ना? अरे हो, हे एकदम बरोबर बोललीस चिंकी. ठीक आहे, मग चला सुरू करूया मिशन शॉपिंग. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा बऱ्याचशा शॉप्स मध्ये जाऊ लागतात. तेव्हा एका दुकानाबाहेर भरपूर टी शर्ट्स पाहून गट्टूला एक आयडिया येते. बाबा,
मी असा विचार करतोय की तुम्ही टी शर्ट वापरायला सुरुवात का नाही करत? हो बाबा, गट्टू एकदम बरोबर बोलतोय. तुम्हाला माहितीये, टी शर्ट खूप कम्फर्टेबल असतात आणि ट्रेंडी सुद्धा. अच्छा, ठीक आहे, एकदा ट्राय करून बघतो. आई, तू सुद्धा साडीच्या ऐवजी कुर्ता घाल ना, तुलाही खूप मस्त वाटेल. ठीक आहे, मग आपण मेन शॉपिंग बरोबरच काही कुर्ते आणि टी शर्ट सुद्धा पाहूया. मला जर आवडले तर घेईन. चालेल? असं वाटतंय गट्टू चिंकी आता आपली पूर्ण स्टाईल बदलणार आहेत. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा शॉपिंग सुरू करतात. इथे तर टी शर्टचं कलेक्शन एवढं चांगलं नाहीये. चला, आपण दुसऱ्या दुकानात जाऊया. हो ना बाबा, इथे तर ब्लॅक ड्रेस पण नाही मिळाले आणि कुर्तेही नाही. खूप शोधल्यानंतर गट्टू चिंकीला बाबांसाठी चांगला टी शर्ट मिळतो, पण आईचा ड्रेस आणि कुर्ते अजून मिळाले नव्हते. अरे, हे तर खूप वाईट आहे. आपण पूर्ण मॉल भर फिरलो, पण आईसाठी आपल्याला अजूनपर्यंत एकही ड्रेस नाही मिळाला. काही हरकत नाही चिंकी बाळा, एक काम करूया. मी माझी काळी साडीच नेसते, बाबांशी मॅचिंगही होईल. नाही आई, अजिबात नाही. तुला तर ड्रेसच घालावा लागेल. अरे मग एक काम कर ना, दुसऱ्या कुठल्या तरी रंगाचा बघा. नाही बाबा, मग तर मज्जाच नाही. तुम्ही आणि आई मॅचिंग नाही दिसणार. मग शेवटी एका दुकानात खूप चांगल्या कुर्ती मिळतात आणि आई तिथून आपल्यासाठी 3-4 कुर्ती सिलेक्ट करते. जेव्हा आई त्या कुर्ती ट्राय करते तेव्हा गट्टू चिंकी आणि बाबा तिचं खूप कौतुक करतात. आई, तू तर खूप छान दिसतीये. तू तर साडी सोबतच कधी कधी कुर्ते सुद्धा घालायला हवे. हो. चला, फायनली आईचं एकतरी सामान मिळालं. हो, आता फक्त लवकर ड्रेस मिळू दे, मग मजा येईल. असं शोधता शोधता रात्र झाली होती आणि आता सगळं कुटुंब थकलं होतं. मुलांनो, आता मी खूप थकलीये. नाही मिळते तर जाऊ द्या ना, ब्लॅक ड्रेस सोडा. हो मुलांनो, चला बरं घरी आता. गट्टू चिंकी यामुळे उदास तर होते की आईचा ड्रेस मिळाला नाही, पण त्यांनाही माहिती होतं की आता खूप उशीर झालाय, त्यामुळे तेही तयार झाले. मुलांनो, उदास नका हो, मी साडी नेसेन ना. हो मुलांनो, तुम्ही म्हणालात तर मी देखील शर्ट घालून बघेन, तुमच्या आईच्या साडीशी मॅचिंग. गट्टू चिंकी अजूनही उदास होते आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली. आईबाबांनाही चांगलं वाटत नव्हतं, पण काही ऑप्शनही नव्हता. तेवढ्यात चिंकीची नजर एका स्टोअरवर पडली, जिच्या बाहेरच्या डमी मॉडेलने खूप सुंदर ब्लॅक ड्रेस घातला होता. चिंकी आनंदाने उड्याच मारू लागली. आई, बाबा, गट्टू, तो बघा, मिळाला आईसाठी ब्लॅक ड्रेस. सगळ्यांनी ड्रेस पाहिला आणि सगळ्यांना ड्रेस खूप आवडला. आईने स्टोअरमध्ये जाऊन जेव्हा तो ड्रेस ट्राय केला तेव्हा तीही सुंदर दिसत होती. चला, हा घेऊन टाकूया. फायनली आपण सगळं शॉपिंग केलं. बाबा, आता तर एक आईस्क्रीम पार्टी झाली पाहिजे. हो हो, अरे ही खूप मोठी जीत आहे, याला सेलिब्रेट करायलाच हवं. मग सगळे मिळून आईस्क्रीम पार्टी करतात आणि आपल्या शॉपिंगला सेलिब्रेट करतात. चिंकीचा बर्थडे. शाळा सुरू होऊन नुकताच 1 महिना झाला होता की सोशल स्टडीजच्या प्रभात सरांनी मुलांसाठी एक अनोखी ट्रिप अरेंज केली होती. मुलांनो, सुट्टीपूर्वी आपण सगळे मिळून एका ओल्ड एज होमला जाऊया. वृद्धाश्रम? ते काय असतं सर? ओल्ड एज होम हे वृद्ध लोकांसाठी एक स्पेशल घर असतं, जे काही कारणांमुळे एकटे असतात. काही जणांची मुलं त्यांच्यापासून खूप दूर राहतात, तर अजून काही लोकांची फॅमिलीच नसते. ओल्ड एज होम मध्ये अशा लोकांची काळजीही घेतली जाते आणि त्यांच्या सोबत राहायला बाकी लोक सुद्धा तिथे भेटतात. प्रभात सरांसोबत स्कूलमध्ये बसून सगळी मुलं संध्या वृद्धाश्रमामध्ये जातात. तिथे त्यांनी पाहिलं की कितीतरी वयस्कर लोक आपल्या फॅमिलीपासून दूर राहतात. त्यांच्या डोळ्यात एकटेपणा आणि अतिशय दुःख दिसत होतं. गट्टू चिंकी आणि बाकी मुलांनी नेहमी आपल्या आजी आजोबांच्या सारख्या वयस्कर लोकांना फॅमिली सोबतच पाहिलं होतं. आज त्यांना पहिल्यांदा समजलं की इतके सारे वृद्ध लोक एका वृद्धाश्रमात राहतात. प्रभात सर आणि वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने त्या मुलांचं त्या वृद्धांशी बोलणं करवून दिलं. लहान मुलांना तिथे बघून आणि त्यांच्याशी बोलून त्या वृद्धांच्या चेहऱ्यावरती अगदी आनंद पसरला होता. संध्याकाळी परत घरी येऊन गट्टू आणि चिंकीने आई बाबांना स्कूल ट्रिप बद्दल सांगितलं. तेवढ्यात गट्टूला काही आठवलं. अगं चिंकी, 2 दिवसांनी तर तुझा वाढदिवस आहे. हो, चिंकीचा वाढदिवस तर 2 दिवसांनी आहे.
एक धमाकेदार बर्थडे पार्टी प्लॅन करूया. आई, वृद्धाश्रमात राहणारे लोक सुद्धा आपल्या घरातल्यांचे वाढदिवस मिस करत असतील ना? मग आपण हा वाढदिवस त्यांच्या सोबत साजरा केला तर? ही तर खूप चांगली गोष्ट आहे चिंकी, पण आपण त्या वृद्धाश्रमाशी कसं बोलणार? तू काळजी नको करू आई, मी प्रभात सरांशी ही आयडिया डिस्कस करेल. दुसऱ्या दिवशी गट्टूने प्रभात सरांना चिंकीच्या बर्थडे बद्दल सांगितलं. प्रभात सर सुद्धा चिंकीची आयडिया ऐकून खूप खुश झाले. अरे, ही तर खूप चांगली गोष्ट आहे गट्टू. मी त्या वृद्धाश्रमाच्या मॅनेजरशी बोलतो. गट्टूने आपल्या आणि चिंकीच्या 2-4 मित्रांनाही सांगितलं की या वेळेला चिंकीची बर्थडे पार्टी जरा वेगळी होणार आहे. त्याने दुसऱ्या दिवशी सगळ्या मित्रांना संध्याकाळी 5 वाजता आपल्या घरी इन्व्हाइट केलं आणि शेवटी चिंकीचा वाढदिवसाचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी उठून चिंकीनं आईबाबांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. हॅपी बर्थडे चिंकी. हॅपी बर्थडे चिंकी. जरा बघ तर तिकडे टेबलवर काय ठेवलंय ते. चिंकी मागे टेबलकडे जाते तेव्हा तिथे कलरफुल पेपरमध्ये रॅप केलेलं एक पाकिट होतं ज्यावर लिहिलं होतं हॅपी बर्थडे चिंकी. अरे वा, सरप्राईज गिफ्ट. काय आहे हे? पॅकेट उघडून तर बघ. चिंकीने मोठ्या एक्साइटमेंट मध्ये पाकिट उघडलं. आत एक पुस्तक होतं, इन्स्पिरेशनल वुमन ऑफ इंडिया. या पुस्तकात मदर टेरेसा, किरण बेदींपासून मेरी कॉम आणि इंदिरा नॉयच्या लाईफ स्टोरीज आहेत. तुझ्यातही मला तो स्पार्क जाणवतो की तू फ्युचरमध्ये देशासाठी आणि समाजासाठी काही करशील. थँक्यू बाबा, हे बर्थडे गिफ्ट तर मला खूप आवडलं. थोड्या वेळाने गट्टू, चिंकी, आई आणि बाबा जवळच्या मंदिरात जातात. तिथे सगळ्यांनी पूजा केली आणि पंडितजींनी सगळ्यांना प्रसाद दिला. तेवढ्यात गट्टूला प्रभात सरांचा फोन येतो. गट्टूने त्यांच्याशी फोनवर बोलून आई, बाबा आणि चिंकीला म्हणाला, प्रभात सरांनी आत्ताच कन्फर्म केलंय की वृद्धाश्रमातले चिंकीची बर्थडे पार्टी ऑर्गनाइज करण्यासाठी तयार झालेत. अरे वा, म्हणजे आजची चिंकीची पार्टी एकदम अनोखी असणार. चिंकी आणि आई सुद्धा हे ऐकून खूप खुश होतात. परत घरी येते वेळी त्यांनी संध्याकाळच्या बर्थडे पार्टी करता केक्स, फुलं, फुगे आणि यमी पदार्थांची शॉपिंग देखील केली. संध्याकाळी 5 वाजता प्रभात सर आणि गट्टू, चिंकीचे 4-5 मित्रही घरी आले. सगळ्यांनी चिंकीला बर्थडे विश केलं आणि मग बाबा आणि प्रभात सरांच्या कारमध्ये बसून सगळेच संध्या वृद्धाश्रमामध्ये पोहोचले. वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने अगोदरच चिंकीच्या वाढदिवसाबद्दल सगळ्यांना सांगितलं होतं आणि सगळी वयस्कर मंडळी एका हॉलमध्ये आली होती. हॅपी बर्थडे चिंकी. जेव्हा मला प्रभात सरांनी तुझ्या आयडियाबद्दल सांगितलं तेव्हा मला खूप छान वाटलं. तुम्हा मुलांसोबत पार्टी सेलिब्रेट करायला बघा. इथे सगळे किती एक्साइटेड आहेत. चिंकीनं पाहिलं की सगळ्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. असं वाटत होतं की खूप वर्षानंतर ते एका लहान मुलाच्या वाढदिवसाला सहभागी झाले होते. तेवढ्या वेळात आईनं टेबलवर केक आणि कॅन्डल्स लावले. तेवढ्यात गट्टू आणि त्याच्या मित्रांनी हॉलला फुगे आणि फुलांनी सजवलं. मग चिंकीने केक कट केला आणि सगळे आजी आजोबा अगदी उत्साहात जोरात गाऊ लागले. मग आई आणि गट्टूने प्लेटमध्ये केक, वेफर्स, सामोसे आणि बरेचसे यमी पदार्थ अरेंज केले आणि एक एक करून सगळ्यांना खायला दिलं. गट्टू, चिंकीचे मित्र हरी आणि राजूने एका बाजूला म्युझिक सिस्टीम आणि स्पीकर सेट केले होते. मग एका रॉकिंग पार्टी सॉन्ग वरती गट्टू आणि हरीने डान्स करायला सुरुवात केली. चिंकी, आई, बाबा, प्रभात सरांसोबतच सगळे आजी आजोबा सुद्धा खूप एन्जॉय करत होते आणि टाळ्या वाजवत गट्टू आणि हरीचा उत्साह वाढवत होते. तेवढ्यात अचानक म्युझिक थांबलं आणि लाईट्सही गेले. सगळीकडे अंधार. अरे, हे काय झालं? अरे देवा, या लाईटला सुद्धा आत्ताच जायचं होतं. आजकाल या एरियात खूप लाईट्स जातात. लाईट्स गेले तरी 1-2 तासानंतरच येतात. ओ नो, आता तर पार्टीची मजाच गेली. तेवढ्यात एक वृद्ध आजोबा म्हणाले, अरे, अशी कशी पार्टी खराब होईल? ही चिंकीची स्पेशल बर्थडे पार्टी आहे. ते काका आपल्या इतर 3-4 मित्रांसोबत तिकडे जातात आणि 5च मिनिटात खूप साऱ्या कॅन्डल्स घेऊन परत येतात. पाहता पाहता रूम मध्ये खूप साऱ्या कॅन्डल्स एकत्रित जळू लागतात आणि त्यांच्या प्रकाशानं रूम अगदी उजळून निघते. मग एका दुसऱ्या आजोबांनी शम्मी कपूरचं एक जुनं गाणं म्हणायला सुरुवात केली आणि बाकी लोकांनी सुद्धा टाळ्या वाजवून त्या गाण्यावर ताल धरला आणि पुन्हा एकदा माहोल मस्तीवाला होऊन गेला.
एका आजोबांनी खूप छान कृष्णाचं भजन गायलं आणि एक आजोबा बासरी वाजून आणि त्या म्युझिकल माहोलमध्ये सगळ्यांना एक वेगळाच आनंद होत होता. थोड्या वेळाने जेव्हा लाईट परत आले तेव्हा चिंकीला सगळ्यांनी खूप सारे आशीर्वाद दिले. बाळा, खूप वर्षांनंतर आम्हाला आज असं वाटलं की आम्ही आमच्या कुटुंबासोबत अशा बर्थडे पार्टीमध्ये सहभागी होत आहोत. तू खरंच आमच्या सगळ्यांची मन जिंकलीस. हो हो बाळा चिंकी, देव तुला सगळा आनंद देव. तुझ्यासारखीच मुलं उद्या मोठी होऊन समाजाच्या भल्यासाठी काम करतात. आयुष्यमान भव बाळा. हो चिंकी, देव तुला सगळा आनंद देवो. तुझ्यासारखीच मुलं पुढे मोठे होऊन समाजाच्या भल्याचं काम करतात. हे सगळं ऐकून चिंकीचे आई बाबा सुद्धा खूप प्राऊड फील करतात. चिंकी, यांचं प्रेम आणि आशीर्वादापेक्षा मोठं गिफ्ट तर काही असूच शकत नाही. आणि चिंकीच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते आणि सगळे मिळून म्हणतात, हॅपी बर्थडे चिंकी. चिंकीचा हेअर कट. चिंकी आणि गट्टू आरामात बसून लिव्हिंग रूम मध्ये टीव्ही पाहत होते. चिंकी, पुरे ग. आता अजून किती वेळ तू कार्टून बघणार आहेस? नाही नाही गट्टू, आता तर मी हेच कार्टून बघणार आहे. तेवढ्यात तिथे आई येते. चिंकी, हे चुकीचं आहे बरं. चल बरं, तुझ्या भावासोबत रिमोट शेअर कर. तुम्ही प्रेमाने राहिलं पाहिजे मुलांनो. ओके आई. हे घे गट्टू, आता तू बघ टीव्ही. तेवढ्यात बाबाही तिथे येतात. अरे, हे दोघं फक्त तुझंच ऐकतात. जर मी यांना काही म्हटलं तर ऐकायचे नाहीत. तू तुझ्या घरी चाललीयस, मी कसं सांभाळणार यांना? काय आई, तू आजीकडे चाललीयस? आई, आम्हालाही घेऊन जा ना. आम्हालाही आजीकडे यायचंय. नाही रे बाळा, तुमची शाळा सुद्धा आहे ना. आणि तसंही आजीची तब्येत थोडी खराब आहे, म्हणून तिला भेटायला जातीये. हो आई, तू आरामात जा आणि आजीची काळजी घे. आणि हो आई, आणि लवकर घरी ये. हो बाळा, मी लवकर परत येईन. हा. हो, पण आई, मला आता आठवलं, तू माझी हेअर कटिंग करणार होतीस. आता तर तू जाणार आहेस, तर माझी कटिंग कशी होणार? अगं चिंकी, काळजी करू नकोस. मी तर फक्त ही गेले न ही आले. बरं ठीक आहे आई, पण आल्यावर करून दे. पण मी फक्त तुझ्याकडूनच कटिंग करेन. दुसऱ्या दिवशी आई आजीच्या घरी जाते आणि गट्टू चिंकी शाळेत निघून जातात. मुलांनो, बोलू नका. आपल्या शाळेत नवीन मुख्याध्यापिका आल्या आहेत. आधी त्या आर्मी स्कूलमध्ये मुख्याध्यापिका होत्या. त्या खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी सगळ्या मुलांचा युनिफॉर्म आणि हेअरस्टाईल चेक करायला सांगितलंय. सगळी मुलं चुपचाप एक एक करून चेकिंग करून घेतात. थोड्या वेळाने काही मुलांना एका वेगळ्या रांगेत उभं केलं जातं आणि चिंकीलाही या लाईन मध्ये उभं केलं जातं. थोड्या वेळात तिथे प्रिन्सिपल मॅडम येतात. स्टुडंट्स, तुमचे युनिफॉर्म ठीक नाहीयेत, म्हणून तुम्हाला इथे थांबवलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचे युनिफॉर्म एकदम नीट आणि क्लीन असायला हवे आणि तुमच्या केसांची लांबी एकदम परफेक्ट असायला हवी. उद्यापासून तुम्ही सगळ्यांनी तुमचे युनिफॉर्म एकदम नीट घालून या, म्हणजे तुम्ही शाळेच्या नियमांचं पालन कराल. आणि जर असं नाही झालं तर तुम्हाला शिक्षा मिळेल. चिंकी, मला माहितीये तू काय विचार करतेस. हे बघ, तुझा युनिफॉर्म तर एकदम ठीक आहे, पण प्रॉब्लेम तुझ्या हेअरस्टाईलमध्ये आहे. तुझे केस खूप वाढतायत चिंकी, आणि शाळेच्या नियमानुसार सगळ्या मुलांच्या केसांची लांबी एक समान असायला हवी. चिंकी, तू लवकरात लवकर हेअर कट करून घे, म्हणजे तुला शिक्षा मिळणार नाही. ओके मॅम. चिंकी परत क्लासमध्ये येते, पण ती कुणाशीच बोलत नसते. अगदी गट्टूशी सुद्धा ती काही बोलत नसते. शाळा सुटल्यावर दोघंही घरी येतात. अरे मुलांनो, आलात तुम्ही? चला पटकन कपडे बदलून घ्या आणि येऊन खाऊन घ्या. नाही बाबा, मला भूक नाही लागलीये. मी माझ्या खोलीत जाते. अगं काय झालं चिंकी? एवढं बोलून चिंकी आपल्या रूम मध्ये निघून जाते. बघा ना बाबा, ही आज असंच वागतीये. मग गट्टू बाबांना सगळं काही सांगतो. अरे गट्टू, ही तर मोठी टेन्शनची गोष्ट आहे, कारण लहानपणापासून आतापर्यंत चिंकीने आईकडूनच केस कापलेत
आता अशात तिची चिंता अगदी योग्य आहे. आता आईच तिची इथे नाहीये तर हेअरकट कसा होईल? पण बाबा, त्यात काय मोठं? फक्त ह्या वेळेस तिने बाहेरून कटिंग केली तर? नाही गट्टू, खूप अगोदरची गोष्ट आहे. चिंकी एकदा बाहेरच गेली होती हेअरकट करायला, पण चुकून ती कात्री चिंकीच्या कानाजवळ लागली होती आणि त्यानं थोडी जखम झाली होती. ती जखम तर अगदी छोटी होती, पण चिंकी तेव्हा खूप छोटी मुलगी होती. ती त्यामुळे खूप घाबरली होती. तेव्हापासून ती आईकडूनच केस कापून घेते. ओ, असं आहे तर. पण बाबा, आपण काय करूयात? चिंकी आपल्या रूम मध्ये बसून विचार करत होती की तिला आता काय शिक्षा मिळणार. तिला तर आईशिवाय दुसऱ्या कोणाकडून हेअरकट करायचा नाहीये. असा विचार करत करत चिंकी झोपी जाते. थोड्या वेळात चिंकी जेव्हा उठते तेव्हा बघते की गट्टू आणि बाबा तयार होऊन तिच्या समोर उभे आहेत. चला चिंकी बाळा, तयार व्हा. तयार? पण कशासाठी बाबा? कुठे जायचंय आपण? अगं, आपण हेअर कट करायला जातोय चिंकी. काय? पण मला नाही करायचा हेअर कट. मी आई शिवाय दुसऱ्या कोणाकडूनच हेअर कट करणार नाही. अगं नाही चिंकी, आम्ही तुझी नाही, माझी आणि गट्टूची कटिंग करायला चाललोय. काय, खरंच? मग बघ ना, आमचे केस किती वाढलेत. आम्ही तर आमची कटिंग करायला जातोय. चल, आमच्या सोबत नाही येणार का? ठीक आहे, येते. खरं तर हा बाबा आणि गट्टूचा प्लॅन होता चिंकीचा हेअर कट करण्यासाठी. ते दोघे चिंकीला घेऊन एका सलोन मध्ये येतात. तेव्हा सलोन मधून एक काकू बाहेर येतात आणि त्या चिंकीला प्रेमाने म्हणतात, ओ, तर तू आहेस चिंकी. तू तर खूपच गोड आहेस आणि तुझे केसही किती गोड आहेत. फक्त एका छोट्या क्यूट अशा हेअरकटची गरज आहे. बाबा, मी माझा हेअर कट आई शिवाय दुसऱ्या कोणाकडूनच करणार नाही. चिंकी बेटा, आता हट्ट सोड. जर तू हेअरकट केला नाहीस तर उद्या तुला पनिशमेंट होऊ शकते. चिंकी बाळा, ये माझ्यासोबत आत ये. जर तुला थोडीशीही भीती वाटली तर मी तुझा हेअरकट करणार नाही. आय प्रॉमिस. पण जोपर्यंत तू तुझ्या भीतीचा सामना करणार नाहीस तोपर्यंत ती तुझ्या मनातच राहील. हे ऐकून चिंकीच्या मनामध्ये जरा हिम्मत येते. चिंकी बाळा, ये, या खुर्चीवर बस आणि तुझे डोळे बंद कर. तू बघच, थोड्याच वेळात तुझा हेअरकट सुद्धा होऊन जाईल आणि तुला कळणार सुद्धा नाही. ठीक आहे काकू, मी माझे डोळे बंद करते. अजून सांग चिंकी, मी तर असं ऐकलंय की एकदा तू आणि गट्टूने सँडविच बनवलं होतं. हो काकू, ते आम्हाला दोघांना शाळेत शिकवलं होतं. खूप जास्त टेस्टी होतं आणि हेल्दी सुद्धा. बर, हेल्दी कसं? अहो काकू, त्यामध्ये चीज नव्हतं आणि खूप सगळ्या भाज्या होत्या, म्हणून ते एक हेल्दी सँडविच होतं. ओ, आता मला कळलं. तू तर खूपच समजूतदार आहेस चिंकी. काकू अशाच चिंकी सोबत गप्पा मारू लागतात आणि 5 मिनिटाच्या आत चिंकीचा हेअरकट अगदी छानपणे तयार होतो. चिंकी बाळा, आता तू तुझे डोळे उघडू शकते. काय? खरंच? माझा हेअरकट खरंच इतक्या लवकर झाला काकू? हे तर कळलंच नाही आणि पटकन झालं. मग काय, मी म्हटलं होतं ना, तुला घाबरायची अजिबात गरज नाहीये. अरे वा चिंकी, बघितलंस किती लवकर हेअरकट झाला बघ तुझा आणि तुझी भीतीही संपली, हो ना? हो बाबा, माझी भीती पूर्णपणे निघून गेली. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तर मग काय, या गोष्टीवर आपण आईस्क्रीम पार्टी करायची? आणि ते सगळे बाहेर जाऊन आईस्क्रीम पार्टी करतात. शाळेचा नवा युनिफॉर्म. शाळेतनं घरी येऊन या दिवसात गट्टू चिंकीला टीव्ही शोज बघण्याची सवय झाली होती. स्कूल डेज या शो मध्ये देहरादूनचं एक बोर्डिंग स्कूल आणि त्यातील 4-5 विद्यार्थ्यांची स्टोरी होती आणि गट्टू चिंकीला ते बोर्डिंग स्कूल, हॉस्टेल आणि तिथले ॲडव्हेंचर्स बघायला खूप इंटरेस्टिंग वाटत होतं. आज देखील गट्टू चिंकी घरी येताच टीव्ही ऑन करतात. अरे, शाळेचा ड्रेस बदला आधी, मग टीव्ही बघा. तोपर्यंत स्कूल डेचा आजचा एपिसोड संपून जाईल. हा शो मला मिस नाही करायचा. असं काय ह्या शो मध्ये? ह्यामध्ये एक बोर्डिंग स्कूल आणि त्यामधल्या विद्यार्थ्यांची गोष्ट आहे आई. माझे सगळे वर्गमित्र सुद्धा रोज ह्याच विषयी गप्पा मारतात. बरं बरं, ठीक आहे. तोपर्यंत मी तुमच्यासाठी जेवण तयार करते.
आई किचन मध्ये जाऊन लंच तयार करू लागते आणि गट्टू चिंकी टीव्ही पाहू लागतात. अरे गट्टू, स्कूल डेजचे विद्यार्थी किती स्मार्ट दिसतात. त्यांचा युनिफॉर्म तर बघ एकदा. हो, त्यांचा युनिफॉर्म तर खरंच खूप स्मार्ट आहे. मला तर आपल्या शाळेचा युनिफॉर्म खूप बोरिंग वाटतो. अरे बोरिंग का? बोरिंग तर आहे. साध्या पांढऱ्या शर्टावरती मुलांसाठी निळी पॅन्ट आणि तुमच्यासाठी निळा स्कर्ट. न चांगलं डिझाईन, ना पॅटर्न, ना इंटरेस्टिंग कलर्स. हो, ह्या टीव्ही शो मध्ये त्यांचे स्कर्ट्स तर मरून आणि पांढऱ्या चेक्स मध्ये आहे. मला तर ही युनिफॉर्मची कल्पनाच आवडत नाही. मी माझी जीन्स आणि टी शर्ट घालून शाळेत जाऊ शकलो असतो तर. अरे नाही रे वेड्या, शाळेत तर युनिफॉर्म असायलाच हवा. चिंकीने गट्टूला स्कूल युनिफॉर्मचं महत्त्व पटवण्याचा प्रयत्न केला, पण गट्टूला काही समजलं नाही. संध्याकाळी गट्टू आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला आणि चिंकी आईसोबत शॉपिंग करायला मार्केटमध्ये जाते. क्रिकेटमध्ये फिल्डिंग करतेवेळी गट्टूला डाईव्ह मारावी लागते आणि त्याचा टी शर्ट थोडासा फाटतो. त्याने परत घरी येऊन चिंकीला फोन केला, कारण अजूनही चिंकी आईसोबत मार्केटमध्ये होती. चिंकी ऐक, माझा स्पोर्ट टी शर्ट आज खेळताना फाटला. घरी येताना तू आणि आई माझ्यासाठी स्पोर्ट शॉप मधून नवीन टी शर्ट घेऊन या. ठीक आहे गट्टू. आणि ऐक, टी शर्ट इंडियन टीमची जर्सी असलेलीच घे, मला तीच आवडते. हो रे, माहितीये मला. आई आणि चिंकीने गट्टूसाठी इंडियन क्रिकेट टीमचा जर्सी असलेला टी शर्ट घेतला, ज्यावर नाव लिहिलं होतं विराट कोहली. घरी येऊन जेव्हा त्यांनी गट्टूला नवीन टी शर्ट दिला तर तो खूप खुश झाला. तोपर्यंत बाबाही ऑफिसून आले होते आणि गट्टू टी शर्ट घालून बाबांना दाखवतो आणि त्यांना विचारतो, हा टी शर्ट कसा दिसतोय बाबा? खूप छान दिसतोय गट्टू, हा निळा रंग तुझ्यावर सूट करतोय. इंडियन टीमच्या जर्सीची गोष्टच वेगळी आहे. थोड्या वेळात आई सगळ्यांना डिनरसाठी बोलावते आणि सगळेच जण डिनर करण्यासाठी बसतात. डिनर करतेवेळी गट्टूने बाबांना युनिफॉर्म बद्दल विचारलं. बाबा, शाळेत जाण्यासाठी युनिफॉर्म का गरजेचा असतो? आज अचानक तुझ्या मनात हा प्रश्न कसा काय आला? ऍक्च्युली आमच्या शाळेचा युनिफॉर्म खूप बोरिंग आहे. मी चिंकीला म्हणालो की जर आपण आपल्या आवडीची जीन्स आणि टी शर्ट घालून जाऊ शकलो असतो तर किती मजा आली असती. मी ह्याला समजवायचा खूप प्रयत्न केला बाबा, की शाळेचा युनिफॉर्म का महत्वाचा असतो, पण माझं बोलणं त्याला समजतच नाहीये. गट्टू, स्कूल युनिफॉर्म स्कूलशी आणि स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीशी निगडीत असतो. हा त्यांच्या आयडेंटिटीचा मुख्य भाग असतो. म्हणजे? बरं मला सांग, तू इंडियन टीमच्या ब्ल्यू जर्सीवाली टी शर्ट का घालतोस? तू क्रिकेट तर दुसरा कुठलाही टी शर्ट घालून खेळू शकतोस. तो टी शर्ट घातल्यावर मला असं वाटतं की मी सुद्धा इंडियन टीमचा भाग आहे. एक वेगळाच उत्साह येतो क्रिकेट खेळताना. अगदी बरोबर. अगदी तसंच जेव्हा आपण युनिफॉर्म घालतो, मग तो शाळेचा असेल नाही तर स्पोर्ट्सचा किंवा नॅशनल ड्युटी जसं पोलीस किंवा आर्मीचा, तर आपण एका मोठ्या ऑर्गनायझेशनचा भाग बनतो. आतून एका अभिमानाची जाणीव होते. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या शाळेचं प्रतिनिधित्व करतो, म्हणून आपलं वागणं चांगलंच असायला पाहिजे. अगदी बरोबर. गट्टू आता समजला होता की स्कूल युनिफॉर्मचा काय इम्पॉर्टन्स आहे ते. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा सकाळच्या प्रार्थनेकरता इतर विद्यार्थ्यांसोबत रांगेत उभे राहिले. प्रार्थनेनंतर प्रिन्सिपल मॅडमने अनाउन्समेंट करून सगळ्या मुलांना एक नवीन गोष्ट सांगितली. मुलांनो, ह्या वर्षी आपली शाळा रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. आपल्या शाळेला स्थापन होऊन 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. सगळी मुलं टाळ्या वाजवतात. आणि हे रौप्य महोत्सवी वर्ष स्मरणात राहण्यासाठी आपल्या शाळेचा नवीन लोगो आणि नवीन युनिफॉर्म डिझाईन केलेला आहे. नवीन युनिफॉर्म शाळेच्या अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे आणि पुढच्या आठवड्यापासून तुम्ही सगळे नवीन युनिफॉर्म मध्येच शाळेत याल. समजलं? हे ऐकून सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटी आली होती की नवा युनिफॉर्म कसा असेल. गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र आपापसात लंच करतेवेळी बोलू लागले. या नवीन युनिफॉर्मची आयडिया तर खूप मस्त आहे. मला तर तसंही ही निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट बोरिंग वाटतो. आपला नवीन युनिफॉर्म टीव्ही शो स्कूल डेज सारखा असेल तर? हो, स्कूल डेज मधला तो जो युनिफॉर्म आहे त्यातले सगळेजण खूप स्मार्ट दिसतात. शनिवारी आई बाबा आणि गट्टू चिंकी नवीन युनिफॉर्म घेण्यासाठी जाऊ लागले. तिथे सगळ्यांनी पहिल्यांदा नवा युनिफॉर्म बघितला
गट्टू चिंकीला नेव्ही ब्ल्यूच्या जागी डार्क ग्रेचं कलर स्कीम खूप आवडलं. सोमवारी सकाळी सकाळी गट्टू आणि चिंकी नवा युनिफॉर्म घालून शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झाले. गट्टूने डार्क ग्रे पॅन्ट सोबत क्रीम कलरचा शर्ट घातला होता आणि सोबत मॅचिंग डार्क ग्रे कलरचा टाय. शर्टच्या पॉकेटवरती नवीन लोगोची एम्ब्रॉयडरी केलेली होती. चिंकीनेही क्रीम शर्ट घातला होता, जिच्या पॉकेटवरही नवा लोगो होता आणि सोबतच डार्क ग्रे, लाईट ग्रे आणि ऑफ व्हाईट चेक्स वाला शर्ट. या चेक स्कर्टचा प्रिंट अगदी स्कूल डेजच्या डिझाईन सारखा होता, फक्त त्याचा कलर मरून होता आणि इथे ग्रे. अरे वा चिंकी, तुझा युनिफॉर्म तर एकदम स्कूल डेज सारखा दिसतोय. हो गट्टू, आणि तुझा सुद्धा नवीन युनिफॉर्म एकदम स्मार्ट दिसतोय. गट्टू आणि चिंकी जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा नवीन युनिफॉर्म घालून सगळी मुलं खूप एक्साइटेड होती. असं वाटतंय आपण कुठल्या नवीन शाळेत आलो आहोत. हो, हा नवीन युनिफॉर्म तर खूप मस्त आहे. आता मी कधीच शाळेच्या युनिफॉर्मला बोरिंग नाही म्हणणार. हा घातल्यावर तर एकदम छान फील होतंय. सगळी मुलं अगदी आनंदाने नवीन युनिफॉर्म मध्ये क्लास अटेंड करायला जातात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीनच आनंद दिसू लागतो. सायन्स लॅब. विज्ञानाचा तास सुरू असतो. सगळी मुलं नीट अभ्यास करत असतात. मुलांनो, हायड्रोजनचा एक अणू आणि ऑक्सिजनचे 2 अणू असे मिळून वॉटर तयार होतो, अर्थात पाणी. हा पाण्याचा रासायनिक फॉर्म्युला आहे. पण सर, हे कसं समजतं? कुठे? पाण्याची परीक्षा कुठे केली जाते? हे सगळं काम सायन्स लॅब मध्ये होतं मुलांनो. काय हायड्रोजन डोळ्यांनी दिसतो का? नाही, हे आपल्या दिसण्याच्या क्षमतेपेक्षा खूप छोटे असतात. यांना विशिष्ट यंत्राने पाहिलं जातं. एक काम करूया, या शुक्रवारी मी तुम्हा सगळ्यांना सायन्स लॅब मध्ये घेऊन जाईन. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतील तुम्हाला. ओके सर. मग शुक्रवार येतो. मुलांनो, आपण सगळे सायन्स लॅबला जाऊ. एक लक्षात ठेवा, सायन्स लॅब मध्ये कुठेही हात लावायचा नाही. फक्त पाहायचंय आणि निरीक्षण करायचंय. सोबतच तिथे सगळ्या उपकरणांची माहिती दिली जाईल. सगळेजण एका रांगेत असतील आणि डेकोरम ठेवून असतील. ओके सर. थोड्याच वेळात सगळी मुलं रांगेमध्ये सायन्स लॅब मध्ये पोहोचतात. तिथे गेल्यानंतर सगळ्या मुलांचे डोळे अगदी उघडे ते उघडेच राहतात. इतक्या सगळ्या टेबल्स वरती मोठी मोठी उपकरणं. टीचर मायक्रोस्कोप दाखवत आपलं बोलणं सुरू करतात. हे आहे मायक्रोस्कोप, ज्याला मराठीत सूक्ष्मदर्शी असं म्हणतात. कुठल्याही गोष्टीला बघण्याची आपल्या डोळ्यांची एक मर्यादा असते. डोळ्यांना सहज न दिसणाऱ्या गोष्टींना याद्वारे पाहिलं जातं. याचा शोध अँटनी व्हॅन लिव्हनहॉकने केला होता. झोलॉजी आणि बॉटनीमध्ये अगदी कोशिका बघण्यापर्यंत देखील याचा वापर केला जातो. याची क्षमता लेन्सच्या द्वारे वाढवली जाऊ शकते. वाव, ही तर खूप कमालीची वस्तू आहे. मी ह्यामध्ये पेशी बघू शकते? हो, का नाही? तुम्ही सगळे एक एक करून याद्वारे एक एक गोष्ट पहा. पाण्याच्या एका थेंबात किती किटाणू असतात ते देखील पाहता येईल तुम्हाला. त्यानंतर सगळी मुलं मायक्रोस्कोप मध्ये पाहत असतात. सर म्हणतात, जर मायक्रोस्कोप पाहणं झालं असेल तर आपण पुढे जाऊया. केमिकल अर्थात रसायन कसं बनतं ते आपण बघूया. जाऊया पुढे. यस सर. या अगोदर मी तुम्हाला काही खास उपकरणं दाखवतो. ही जी राऊंड ट्यूब आहे त्याला टेस्ट ट्यूब असं म्हणतात आणि याच्या स्टँडला टेस्ट ट्यूब स्टँड म्हणतात. याला होल्डर मध्ये पकडलं जातं, गरम करताना चटका बसू नये म्हणून. तुम्ही सगळे पहा. सगळी मुलं टेस्ट ट्यूबला हातात घेऊन बघतात. आता हे पहा, हे मेजरमेंट आहे. हे वेगवेगळ्या क्षमतेचं असतं. 10 ml पासून 500 ml पर्यंतही. याची काय गरज आहे सर? अरे म्हणजे आपण एकदम योग्य प्रमाणामध्ये केमिकल घेऊ शकतो. इथे जेवढे काही फॉर्म्युलेज बनतात त्यांची अगदी ml पर्यंतची माहिती ठेवावी लागते. त्यातच पुढे जाऊन केमिकल सूत्र बनतात. आठवतंय का मी तुम्हाला पाण्याचं सूत्र सांगितलं होतं? येस सर, H2O. व्हेरी गुड, तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे. आता हे पहा, तारेची जाळी. बऱ्याच वेळा जेव्हा या जार्सना गरम केलं जातं तर एकदम गरम ज्योतीमुळे या काचा तुटण्याची भीती असते. काचेला थेट हीट लागू नये म्हणून हे लावलं जातं. यामुळे उष्णतेचे नियंत्रण होते का सर? हो मुलांनो, आठवा, तुमची आई किंवा आजी गॅसवर जर जेवण बनवत असेल तर भांड्याला थेट उष्णता लागते. पण जर काचेचं भांड चांगल्या कंपनीचं जर नसेल तर ते तुटून जातं. केमिस्ट्री लॅबची सगळी भांडी जवळपास काचेची असतात आणि खूप चांगल्या क्वालिटीचेही असतात.
ओके सर. आता हे पहा, हे आहे ट्रायपॉड स्टँड. याला 3 पाय असतात, त्यामुळे याला ट्रायपॉड म्हणतात. यावरच जाळी ठेवली जाते. खाली लॅम्प लावला जातो. थांबा, आत्ता सेट करून दाखवतो. टीचर ट्रायपॉड स्टँडला सेट करायला शिकवतात. बाकी मुलंही त्याला सेट करण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात बंटी म्हणतो, त्या रंगबिरंगी नळ्या काय आहेत सर? त्या नळ्या रंगबिरंगी नाहीयेत बेटा, त्याच्या आतल्या केमिकलचा रंग येतो. प्रत्यक्षात ते काचेचे वेगवेगळे भांडे किंवा उपकरणं आहेत ते, जसे की ब्युरेट, पिपेट. आता तुमच्यासाठी आवश्यक नाहीयेत ही सगळी नावं. तुम्ही फक्त आता लक्षात ठेवा की सायन्स लॅबमध्ये कसं काम होतं. ओके सर. इथे 9वीच्या पुढचे विद्यार्थी सगळे प्रॅक्टिकल करायला येतात. तुम्ही सगळेही कराल जेव्हा मोठे व्हाल. सर, शास्त्रज्ञ होण्यासाठी अशाच लॅबमध्ये काम करणं गरजेचं असतं? हो मुलांनो, इथेच खूप मोठी प्रक्रिया असते एक सायंटिस्ट बनणं. त्यासाठी तुम्ही खूप छोटे आहात अजून. तेवढ्यात तिथे लॅब असिस्टंट येतात. नमस्ते सर. नमस्ते. मुलांनो, हे आपल्या लॅबचे असिस्टंट आहेत. हे इथल्या सगळ्या उपकरणांची काळजी घेतात आणि जेव्हा मुलं काम करत असतात तेव्हा त्यांच्यावर लक्ष देखील ठेवतात की कुणी कुठलं चुकीचं केमिकल तर वापरत नाही. काही उपकरणं हेही सांगतील तुम्हाला. नमस्ते सर. नमस्ते मुलांनो. या, मी तुम्हाला ज्वलन नलिका दाखवतो. एकदम छोटी असते ही. या, मी तुम्हाला प्लॅटफॉर्म बॅलन्स दाखवतो. हे तर भाजीवाल्या भैयाजवळ सुद्धा असतं. एकदम बरोबर बोललास तू. हे तेच तर आहे. तिथे मोठमोठे मेजरमेंट्स असतात. इथे अत्यंत छोट्या मेजरमेंटसाठीही डिजिटल उपकरण आले आहेत. त्या सगळ्या बाटल्यांमध्ये रंग भरलेत का सर? हे सगळं ऐकून असिस्टंट हसू लागतात. नाही मुलांनो, ते वेगवेगळे केमिकल्स म्हणजे रसायन आहेत जे बाटलीत भरून ठेवलेत. सगळं काचेच्या बाटल्यांमध्ये का ठेवलं जातं सर? कारण काही रसायन ज्वलनशील असतात, म्हणजे ते बर्न होतात. प्लास्टिक किंवा बाकी बॉटल जळून जातात, त्यामुळे बऱ्याच गोष्टी काचेत ठेवल्या जातात. वाव. पण स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवू शकतो. काही मटेरियल लोखंडासोबतही रिॲक्शन करतात, त्यामुळे त्यातही ठेवलं जात नाही. टीचर सगळ्यांना लांबून बघत असतात. त्यांना मुलांमधली जिज्ञासा बघून खूप आनंद होतो. मला खूप आनंद झाला मुलांनो. तुम्ही इतकं लक्ष देऊन सगळं काही पाहिलात आणि शिकलात. मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांसाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता असिस्टंट सरांना थँक्यू म्हणा, जेणेकरून आपण आपल्या क्लासमध्ये परत जाऊ. थँक्यू सर. थँक्यू मुलांनो. आणि अशा प्रकारे सगळी मुलं लाईन करून पुन्हा आपल्या क्लासमध्ये परत येतात. गट्टू गेला नॅशनल पार्कला. गट्टू आणि चिंकी शाळेमध्ये होते आणि त्यांचा जिओग्राफीचा तास चालू होता. दोघेही लक्ष देऊन टीचरचं बोलणं ऐकत होते. मुलांनो, आज आपण प्राणी आणि त्यांच्या सवयींबद्दल अभ्यास करणार आहोत. आपण हेही शिकणार आहोत की कोणकोणत्या प्राण्यांना कुठे कुठे राहायला आवडतं. आपण हेही शिकणार आहोत की त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी किती वेगवेगळ्या असतात. सगळी मुलं लक्ष देऊन टीचरचं म्हणणं ऐकत होती. सगळ्यात आधी आपण शिकू अस्वलाबद्दल. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या पुस्तकांमध्ये बघा. तुम्हाला अस्वलाचा फोटो दिसेल. सगळी मुलं आपल्या पुस्तकात बघतात तेव्हा त्यांना मोठ्या बेअरचा फोटो दिसतो. मुलांनो, हा एक स्लॉथ बेअर आहे. अस्वलाची ही जाती सगळ्यात जास्त बघायला मिळते. हा अस्वल राहतो तर जंगलात, पण झोपण्याकरिता शक्यतोवर आजूबाजूंच्या गुहांमध्ये हा जातो. अस्वलाचं आवडतं खाद्य म्हणजे मुंग्या, पण कधी कधी तो फळं आणि त्यांच्या बियाही खातो. तर मुलांनो, तुम्हाला कसं वाटलं अस्वलाबद्दल शिकून? हो मॅडम, आम्हाला खूपच आवडलं. मुलांना बेअर विषयी ऐकून खूप मजा येत होती. मुलंही इतकी शांतपणे ऐकतात हे बघून टीचरला सुद्धा आनंद झाला. मुलांनो, आता आपण एलिफंट विषयी जाणून घेऊ. एलिफंट हा जंगलातला सगळ्यात मोठा प्राणी असतो आणि जे एलिफंट्स भारताच्या जंगलांमध्ये मिळतात ते जगातल्या सगळ्यात मोठ्या मॅमल्सपैकी एक आहेत. एलिफंट्सला आपल्या परिवारासोबत राहायला खूप आवडतं, म्हणून शक्यतो ते एकत्रच फिरत असतात. एलिफंट्सला गवत, पानं आणि केळी खायला खूप आवडतं आणि ते एका दिवसात कमीत कमी 330 पाऊंड अन्न खाऊ शकतात. काय?
330 पाऊंड अन्न? एवढं सगळं खाणं कसं काय खातात एलिफंट्स? असं यासाठी आहे कारण त्यांचं शरीर हे खूप मोठं असतं, म्हणून त्याला खूप सारं खावं लागतं. कळलं मुलांनो? सगळी मुलं होकारार्थी मान हलवतात. मॅम, हे सगळे ॲनिमल्स आम्हाला कुठे बघायला मिळू शकतील? तसं तर हे प्राणी झू मध्ये पाहायला मिळतात, पण ते त्यांचं खरं घर नसतं. या प्राण्यांना जर तुम्हाला त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये म्हणजेच यांच्या खऱ्या घरांमध्ये बघायचं असेल तर तुम्हाला नॅशनल पार्कला जावं लागेल. शाळा सुटते आणि सगळी मुलं आपापल्या घरी निघून जातात. गट्टू चिंकी ही घरी पोहोचतात तर बघतात की बाबांचे एक जुने मित्र मोनू अंकल आलेले आहेत. या मुलांनो, बघा तुम्हाला भेटायला कोण आलंय. नमस्ते काका. नमस्ते मुलांनो, कसे आहात तुम्ही दोघं? एकदम मस्त काका. मुलांनो, मोनू काका तुम्हाला फिरायला घेऊन जायला आले आहेत. चला सांगा, तुम्हाला कुठे जायचंय? गट्टू आणि चिंकी खूप खुश होऊन जातात आणि दोघांना एक आयडिया सुचते. दोघही एकत्रच ओरडून म्हणतात, आम्हाला नॅशनल पार्क मध्ये फिरायला जायचंय. नॅशनल पार्क शहरापासून थोडं दूर होतं, त्यामुळे गट्टू चिंकेची 2 दिवसांची ट्रिप होती मोनू अंकल सोबत. आई दोघांच्याही बॅग पॅक करून देते आणि मोनू अंकल गट्टू आणि चिंकीला नॅशनल पार्क कडे जाण्यासाठी निघतात. गट्टू आणि चिंकी नॅशनल पार्कला पोहोचले आणि मोनू अंकल जंगल सफारीचे तिकीट्स घेऊन येतात. दोघे खूप जास्त एक्साइटेड होते. ते दोघेही मोनू अंकलच्या मागे मागे जातात. समोर खूप मोठं गेट होतं ज्यावर 2 लायन्स होते आणि त्या गेटमधून एंट्री करताना त्यांनी मोठे मोठे बोर्ड्स पाहिले ज्यामध्ये बऱ्याच प्रकारचे मॅप्स होते. काही बोर्ड्सवर लिहिलं होतं की इथे कचरा टाकायला मनाई आहे. गट्टू आणि चिंकी, आपली जंगल सफारी 2 तासाची असणार आहे. ते बघा, आपल्या जीपमध्ये ड्रायव्हर आणि गाईड आपली वाट बघत आहेत. मोनू अंकल आणि गट्टू चिंकी गाडीत जाऊन बसले. जीप स्टार्ट झाली आणि पुढे जाऊ लागली. त्यासोबतच गट्टू आणि चिंकीची एक्साइटमेंट लेवलही वाढू लागली. त्यांना तर फक्त लवकरात लवकर हत्ती आणि अस्वलाला पाहायचं होतं. नॅशनल पार्कचं दाट जंगल सुरू झालं होतं. सर्वात अगोदर गाईडने छोटे छोटे मोर दाखवले जे अगदी आरामात एका झाडाखाली बसले होते. वाव, हा मोर किती सुंदर आहे. खरंच, मी एवढे सुंदर पिकॉक्स कधीच नाही बघितले. मुलांचं बोलणं ऐकून मोनू अंकलला हसू आलं. पुढे जाता जाता गाईडने एका हरणाकडे इशारा केला जो एका छोट्या तलावाजवळ पाणी पित होता. गाईडने ड्रायव्हरला गाडी थोडी हळू करायला सांगितली आणि बाकी सगळ्यांना अगदी शांत बसायला सांगितलं. गट्टू चिंकी, एकदम शांत बसा. जर त्या हरणानं तुमचा आवाज ऐकला तर तो पळून जाईल. गट्टू चिंकीने होकारार्थी मान हलवली. मग जीप पुढे निघाली. जीप एका जंगलात जाऊन थांबते. काय झालं अंकल, आपण इथे का थांबलोय? चिंकी, इथून थोड्या अंतरावर एक लायन आहे. आता आपण त्याला पाहू. अरे वा, आता आपण सिंह बघणार. मला तो भीती वाटते अंकल. जर त्या लायनने आपल्याला खाल्लं तर? अगं नाही चिंकी, आपली जीप त्यापासून खूप लांब असणार आहे. तो आपल्याला पाहू शकणार नाही. जीप हळूहळू पुढे जाऊ लागली आणि काही दाट झाडांमागे जाऊन थांबली. गाईडने प्रत्येकाला एक एक करून बायनॉक्युलर्स दिले आणि दूर बसलेला एक लायन दाखवला. ते बघा, त्या लायनने आत्ताच आपला शिकार खाल्लाय आणि आता आराम करतोय. किती मोठा सिंह आहे हा. मला तर याला बघून खूप मजा आली. हो खरंच, केवढा मोठा आहे हा लायन आणि सोबतच केवढा खतरनाक दिसतोय. मग जीप पुढे निघाली. शेवटी गट्टू चिंकीला ज्या प्राण्याला पाहायचं होतं ते दिसलेच. त्यांच्या आजूबाजूची जमीन थरथरू लागली आणि त्यांनी पाहिलं की खूप मोठा हत्तींचा कळप त्यांच्या समोरून जात होता. एवढ्या सगळ्या हत्तींना बघून गट्टू आणि चिंकी तर अगदी हैराण होऊन गेले होते. बाप रे, किती मोठा हत्ती आहे आणि याचे मित्र सुद्धा. आमच्या बाई तर बरोबर बोलत होत्या, हे सगळे तर आरामात खात असतील 330 पाऊंड अन्न. पण याच्यासाठी एवढं अन्न कुठं येत असेल? एवढं कोण बनवत असेल? अरे, या नॅशनल पार्क मधलीच लोक या प्राण्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतात मुलांनो. या मोठ्या हत्तींचं खाणं देखील तेच आणतात. अशी जीप पुढे जाऊ लागली आणि गट्टू आणि चिंकीने खूप सारे ॲनिमल्स पाहिले. त्यांनी ससा, माकड, जिराफ आणि गेंड्यांनाही पाहिलं.
गट्टू आणि चिंकीला प्रत्येक प्राण्याला बघून खूप आश्चर्य वाटत होतं, कारण त्यांनी त्यांच्या घराजवळ असं कुठलाही मोठा प्राणी पाहिला नव्हता. खूप पूर्वी चिंकीच्या एका मैत्रिणीकडे एक छोटासा ससा होता, पण इथे जे ससे होते ते खूप वेगळे होते. हे ससे त्या सशांपेक्षा मोठे होते आणि जास्त सुंदरही. त्यांना प्राण्यांसोबतच आपल्या शिक्षकांनी शिकवलेला धडाही आठवत होता. पाहता पाहता 2 तास संपले आणि जंगल सफारी देखील संपली. मला तर कळलंच नाही ते 2 तास कसे संपले. हो, खरंच खूप मजा आली. मोनू अंकल दोघांनाही खुश पाहून अतिशय खुश होते आणि मग त्यांनी दोघांना एक आईस्क्रीम दिलं आणि मग सगळी जण घराकडे निघाले. अंकल, आम्हाला परत नॅशनल पार्कला नक्की घेऊन या हा. हो काका, आम्हाला इथे खूप मजा आली. मी पुन्हा नक्की येईन. हा मुलांनो, का नाही, पुढच्या सुट्टीमध्ये मी तुम्हाला पुन्हा नॅशनल पार्कला फिरायला आणीन. घरी पोहोचल्यानंतर गट्टू आणि चिंकीने नॅशनल पार्कच्या सगळ्या गोष्टी आईला सांगितल्या. आई सुद्धा त्या सगळ्या गोष्टी ऐकून अतिशय खुश झाली. अरे वा, मला हे ऐकून खूप छान वाटलं की तुम्ही तिथे काय काय शिकलात. चला आता मोनू काकांना टाटा करा आणि हो, त्यांना थँक्यू ही म्हणा. बाय बाय अंकल, तुम्ही आम्हाला भेटायला लवकर या हा. हो काका, थँक्यू आम्हाला फिरायला घेऊन जाण्यासाठी. हो मुलांनो, जरूर. एवढं बोलून मोनू अंकल आपल्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी शाळेत पोहोचून त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना आणि शिक्षकांना सांगितलं की नॅशनल पार्कमध्ये त्यांनी किती प्राणी बघितले ते. होममेड पिझ्झा. गट्टू चिंकी शाळेतनं परत येतात. दोघेही खूप खुश असतात, कारण आज त्यांच्या 6वी परीक्षेचा रिझल्ट जो आला होता. आई आई कुठे आहेस तू? आई, आमचा रिझल्ट लागलं. अरे हो, येतीये. किती गोंधळ करताय? आई, आई, लवकर ये ना. अरे हो हो, येतीये. शाळेतून येत नाही तर गोंधळ सुरू. आई, मी वर्गात 3री आले. आणि मी पहिला. अरे वा, मला माहिती होतं हे. लव्ह यू मुलांनो. लव्ह यू टू आई. पण तुला कसं कळलं? आई आहे मी तुमच्या दोघांची. समजलं? इतका मन लावून अभ्यास केला होता तुम्ही दोघांनी, नंबर तर येणारच होता. पण आई, मला पहिलं यायचं होतं. तू अजून मन लावून अभ्यास कर. वार्षिक परीक्षेत तू पहिली ये. नाही, मीच येणार तेव्हा पहिला. हो हो, चला आता आपसात भांडू नका. मी तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज बनवलंय. पटापट फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर या. सरप्राईज? वाव, मी लगेच येतो फ्रेश होऊन. तुझ्या आधी तर मीच येईन. चल, आपण पैज लावूया. अरे देवा, सगळीकडे स्पर्धा. दोघेही जोरात खोलीच्या दिशेने धावतात. तिकडे आई टेबलवर सरप्राईज झाकून ठेवते. चिंकी पळतच येते. माझा पहिला नंबर. हो हो, तू बस तुझ्या खुर्चीवर. गट्टू सुद्धा धावत धावत येतो. मीही आलो. काय सरप्राईज आहे आई? डिश बाजूला करून बघ. वाव, हा तर पिझ्झा आहे. पिझ्झा? माझा तर फेवरेट आहे. इतकं छान सरप्राईज आई. लव्ह यू. आय लव्ह यू टू मुलांनो. दोघेही एकदम खुश होऊन पिझ्झा खाऊ लागतात. वाव आई, याची चव तर किती मस्त आहे. ह्यात तू इतक्या सगळ्या भाज्या सुद्धा घातल्या आहेस. हो नाही, दुकानातून मागवला तर ते एकच टॉपिंग देतात. तू किती चविष्ट पिझ्झा बनवलायस. तुम्हाला आवडला ना? हो आई, मजा आली. पण तू कसा बनवलास? मला पण शिकव ना, मीही तुला पिझ्झा करून खायला घालेन. तू अजून खूप छोटी आहेस. आई, मलाही सांग. आम्ही आता लहान नाहीये. आय एम अ ग्रोन अप बॉय. ठीक आहे, मी शिकवेन. पण तुम्ही प्रॉमिस करा की एकटं कधी करणार नाही. मी उभी असेल तर समोर बनवाल. प्रॉमिस आई. तर सगळ्यात आधी आपल्याला ज्या भाज्या आणि टॉपिंग्स आवडतात ते सगळं एकत्र घ्या. जसं चिंकी, तुला मशरूम आणि सिमला मिरची जास्त आवडतं, तर तू ते घे. गट्टू, तुला कांदा आणि टोमॅटोचा पिझ्झा आवडतो. सॉसेस सुद्धा बाजारात सगळे मिळतात. त्याशिवाय तुम्हाला जे आवडतं, जसं की ब्रोकोली, मका, ते सगळं घेऊ शकता. वाव, किती मजा येईल. हे सगळं सुपरमार्केटमध्ये मिळून जाईल ना आई? हो, तिथून सगळं सामान आणि पिझ्झा बेस घेऊन यायचं. खरं तर मला बेसही बनवता येतो, पण मी ते तुम्हाला नंतर शिकवेन, जेव्हा तुम्ही मोठे व्हाल. आता का नाही आई?
त्यामध्ये खूप काम असतं, म्हणून जेव्हा तुम्ही 8वीत जाल तेव्हा मी शिकवेन. ओके आई. मग टॉपिंगचं काय करायचं? हा, तर ज्या भाज्या आणि टॉपिंग्स तुम्हाला आवडतात, सॉसेसचे बाउल घ्या. त्यानंतर पिझ्झा बेसवर सगळ्यात आधी त्यांचे लेयर बनवा. आई, कोणता पिझ्झा बेस चांगला असतो हे कसं कळेल? गव्हाचा चांगला असतो. दुसरा मैद्याचा पचायला जरा जास्त जड असतो. म्हणून आपण सगळ्यांनी शक्य असेल तर गव्हाचा पिझ्झा बेस खायला हवा. मैदा खाल्ल्यामुळे मागच्या वेळेस माझं पोटही दुखलं होतं. हो, म्हणूनच सांगितलं. गहूचा बेस सगळ्यांसाठी चांगला असतो. प्रयत्न करायला हवा की आपण तोच खाल्ला पाहिजे. त्यानंतर काय करायचं? बेसवर सगळ्यात आधी चटणी किंवा सॉस जे आवडत असेल ते लावा. त्यावर सगळ्या भाज्या नीट ठेवायच्या, बरं का? आई, चीज? हो, चीज त्याच्यावर वरून किसायचं असतं. ते कसं? ते एकदम बारीक चिरून वरून टाकायचं. ते बारीक चिरायचं मशीन सुद्धा असतं, त्याच्याने सुद्धा करू शकते. आई, किती यमी लागतं ना चीज. हो, पण ते सुद्धा मर्यादेत खायचं असतं बरं, त्यामुळे फॅट्स वाढतात. चिंकी गोलू मोलू जाडी होणार, हो नाही? हो, पण मला चीज खूप आवडतं. खा ना बाळा, सगळ्या गोष्टी ह्या मर्यादेत खाव्यात. आता तुम्ही तुमचा पिझ्झा संपवा. एक पिझ्झा मी तुमच्या दोघांसमोर बनवेन. तो बनवायला तुम्ही माझी मदत करा, शिकून जाल. वाव. दोघे पटापट आपले लास्ट स्लाइस खाऊन घेतात. चला, आता आपण स्वयंपाकघरात जाऊ एक फ्रेश पिझ्झा बनवण्यासाठी. मग तिघेही स्वयंपाकघरात येतात. मी सगळ्यात आधी घेतला हा बेस. आता ह्यावर काय करायचं सांगा बरं? मी सॉस लावू आई? हो, लाव. चिंकी मेयोनीज टाकते आणि चिली सॉस लावते. आई, मी हा ब्रोकोलीने डेकोरेट करू? टोमॅटो आणि मशरूम मी लावणार गट्टू. हो बाबा, दोघांनीही करा, एक एक करून. मग दोघे मिळून टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, मशरूम सगळ्यांचा एक एक लेयर लावतात. किती मस्त दिसतोय पिझ्झा. हो गट्टू, मजा आली. मी चीज किसू आई? नको बाळा, तुम्ही लहान आहात, लागेल हाताला. मी तुम्हा दोघांना चीज किसून देते, तुम्ही ते पिझ्झ्यावर टाका. ओके आई. आई चीज किसून देते. दोघे मिळून पिझ्झावरती ते भुरभुरतात. आता काय करायचं आई? आता हा ओव्हन मध्ये ठेवायचा. आई, हे तू काय घालतीयस? हे ग्लव्स आहेत बाळा. नेहमी लक्षात ठेवा, ओव्हन मध्ये प्लेट ठेवताना आणि काढताना हातमोजे घालणं खूप गरजेचं आहे. नाही घातले तर काय होईल आई? अरे, हाताला भाजेल ना. पण तुम्ही अजून ओव्हन वापरायचा नाहीये. तुम्ही फक्त मला बघा. ओव्हन मध्ये पिझ्झा शिजू लागतो आणि दोघेही नाचू लागतात. चिंकी, ते बघ, प्लेट आत फिरतीये. हो गट्टू, मला तर वास सुद्धा येतोय. बस, अजून फक्त 5 मिनिटं. मग आपण तिघे मिळून खाऊयात हा पिझ्झा. थोड्याच वेळात पिझ्झा तयार होतो आणि आई तो प्लेट मध्ये घेऊन कटरने कापू लागते. अच्छा, तर ह्याचे तुकडे असे होतात होय? हो बाळा. चला आता डायनिंग टेबलवर. गट्टू, चिंकी आपापल्या जागेवरती जाऊन बसतात. आई त्या दोघांच्याही प्लेट मध्ये एक एक स्लाइस ठेवते. वाव, किती टेस्टी झालाय आई. हो, मजा आली. चला, आज तुम्हाला इतके चांगले मार्क मिळाले, त्याचं बक्षीस आहे हे. तुम्ही हे सुद्धा शिकलात की घरी बनवलेला पिझ्झा किती टेस्टी आणि हेल्दी असतो. हो आई, आता जेव्हा पिझ्झा खायचा असेल, घरचाच खायचा. ठीक आहे, चला आता बाकीचा पिझ्झा संपवा बरं. दोघेही खूप आनंदाने पिझ्झा खात असतात आणि आई दोघांना बघून खूप खुश होते. गट्टू, चिंकी आणि फिशिंग. गट्टू आणि चिंकी नेहमीप्रमाणे हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत असतात. बाबा तिथेच मागे बसून पेपर वाचत असतात आणि आई किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात दरवाजातून आवाज येतो. मच्छी घ्या, मच्छी, एकदम ताजे ताजे मच्छी. मासे कसे ताजे असतील? ते फळ थोडीच आहे. अरे बेटा, तलावातून अगदी ताजे काढून आणले असतील त्यांनी. तुम्ही सगळे गप्पा काय मारताय? जा, मासे आणा. बाबा दरवाजा उघडतात आणि गट्टू, चिंकी ही मागे दरवाजाच्या उभे राहतात. वाव, ह्यांच्या टोपलीत केवढे मासे आहेत. हो, बघ ना चिंकी, वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे मासे कसे पकडून आणले असतील.
बेटा, ते फिशरमॅन आहेत. गावातून फिशिंग करून आलेत. त्यांच्याकडे सगळे फिश आहेत. पहा. यांना कसं पकडतात आणि ते कसं सांभाळून ठेवतात? त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत बेटा. माहितीये, मला असं वाटतंय आता मासा शिजवून खावा. मला तर मासेमारी करताच येत नाही. अरे बेटा, त्यांना पकडून सरळ पाण्याच्या टँक मध्ये ठेवतात. सोबतच फ्रेश वॉटर वाल्याला फ्रेश वॉटर मध्ये, पॉन्ड वाला पॉन्ड मध्ये आणि खाऱ्या पाण्यातल्याला खाऱ्या पाण्यातच ठेवतात. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या टोकरीत ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी विकतात. खारं पाणी म्हणजे काय बाबा? अरे, समुद्राचं पाणी बेटा. त्यात मीठ असतं ना, त्यामुळे त्याला खारं पाणी म्हणतात. अच्छा. बाबा, मासेमारी कशी करतात मलाही बघायचीये. ठीक आहे. सगळे या रविवारी तयार राहा. आपण फिशिंगला जाऊया. तुम्ही सकाळी लवकर उठा हा. मात्र आपण जवळच्या गावामध्ये एक तलाव आहे, तिकडे फिशिंग करू. मी त्यासाठी नेट आणि काटा घेऊन येईन. आपणच बनवून खाणार मासे? हो, एकदम फ्रेश आणि नैसर्गिकरित्या. रविवारी सगळेजण तयार होऊन सकाळी सकाळीच बाहेर पडतात. गट्टू आणि चिंकी आपापसात भांडू लागतात. मी बाबांसोबत पुढच्या सीटवर बसेन. नाही, मी बसणार. अरे, भांडू नका आपसात. अर्धा रस्ता गट्टू, अर्धा रस्ता चिंकी बसणार पुढच्या सीटवर. आता ठीक आहे? आता चिंकी, तू पुढच्या सीटवर बस. हो, आय एम सो हॅपी. गट्टू मागे बसतो. खूप छान रस्त्याने जाताना सगळेजण तलावाच्या किनारी पोहोचतात. अरे, किती सुंदर जागा आहे बाबा. इतका मोठा तलाव, इथे कितीतरी मासे असतील. हो, खूप साऱ्या. ही जागा फिशिंग साठीच प्रसिद्ध आहे. अगोदर मी तुमच्यासाठी टेंट लावून घेतो. या, तुम्हाला टेंट लावायला शिकवतो. बाबा गाडीच्या डिक्कीतून टेंट, फिशिंगची जाळी आणि काठी काढतात. आई खाण्यापिण्याच्या बास्केटला बाहेर काढून ठेवते. गट्टू, हे बघ, हा असा लावतात टेंट. हे समजून घ्या. तुम्ही मासेमारी करा, तोपर्यंत मी बार्बेक्यू लावते मासे भाजण्यासाठी. पकडल्यानंतर. वा बाई. थोड्या वेळाने टेंटला सेट केल्यानंतर बाबा मासे पकडणारे नेट ओपन करतात आणि सगळे तलावाच्या बाजूला उभे राहतात. गट्टू, हे बघ, हे पकड तू नेट आणि थोड्या वेळ चुपचाप बस. हलायचं नाही. हलायचं का नाही बाबा? अरे, त्याने माशांना कळतं की हा धागा आपल्याला पकडायला आहे, नाहीतर ते काट्याला पकडतात. चिंकी, जेव्हा गट्टूचा हात दुखायला लागेल तेव्हा तू नेट पकड. ओ, अच्छा. आणि हो, जसं नेट भारी लागेल लगेच पटापट गुंडाळायला लागा. ओके बाबा. चिंकी शेजारी बसलेली असते. अर्ध्या तासाहून अधिक वेळ जातो. गट्टू थकून भागून उसासे टाकू लागतो. गट्टू, जर तू दमला असशील तर मी जाळं पकडते. तू तोपर्यंत आराम कर. ठीक आहे चिंकी, पण 10 मिनिटांनी परत घेईन. काय बाबा, एवढा वेळ लागतो याला तर? हो बेटा, फिशिंग मध्ये तर टाइम लागतोच. जोपर्यंत मासा काट्याला लागत नाही तोपर्यंत धीर ठेवावा लागेल. चिंकी काठीला धरून बसून घेते. तेवढ्यात तिला काहीतरी हालचाल जाणवते. असं वाटतंय ती काठी काही जड झालीये. बाबा, हा तर मला आत खेचतोय. खूप मोठा मासा आहे. बाबा पळतच तिथे येतात आणि दोर ओढू लागतात. ज्याने दोरी वर येऊ लागते. हळूहळू त्यात अडकलेला मासा देखील दिसू लागतो आणि गट्टू चिंकी आनंदाने उड्या मारू लागतात. पकडला पकडला, आम्ही मासा पकडला. मी पकडला गट्टू, तू नाही. तर काय झालं? इतका वेळ तर मी घेऊन बसलो होतो. अरे अरे, तुम्ही भांडू नका. अजून मासे पकडा. हा शेवटचा थोडीचे. तेवढ्यात चिंकी माशाकडे पाहते. तो तडफडत असतो. अरे आई, हा तर थरथर कापतोय. हो बाळा, कारण हा पाण्यातून बाहेर आला आहे. कविता आठवतीये ना? हो आई. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. चल गट्टू, तू माझ्या सोबत ये. आपण ह्या माशाला तळू. चिंकी आणि बाबा अजून मासे पकडतील. आई माशाचे पंख साफ करून त्याला तव्यावर शेकू लागते. तिकडे चिंकी आनंदाने टाळ्या वाजवते. वा बाई, इतका ताजा मासा. आज तर मजाच येणार आहे. हो बाळा, आज खरंच खूप मजा येणार आहे. अरे बाबा, मोठा मासा आला तर ही दोरी तुटणार नाही ना? नाही चिंकी, आपण दोघं मिळून त्याला पटापट वर खेचू. हा, ही मस्त आयडिया आहे. जसा मासा येईल मला लगेच बोलाव. गट्टू दोरी पाण्यात घालून शांतपणे बसलेला असतो.
तेवढ्यात बाबांना वाटतं की अशाने दोघेही थकून जातील. अरे गट्टू, मला दे, मी करतो, तू थकशील रे. नाही बाबा, आज आम्हालाच मासेमारी करू द्या. तेवढ्यात अचानक परत हालचाल होते. असं वाटतंय मासा आला, जाळी जड झालीये. चिंकी, मदत मदत कर. चिंकी धावतच जाऊन गट्टूचा हात धरते. बाबा मनातल्या मनात दोघांचे टीमवर्क पाहून खुश होतात. दोघेही एकदम जोरात दोर खेचू लागतात आणि पाहतात तर खूप मोठा मासा त्यात गळाला लागलेला होता. वाव, मी इतका मोठा मासा पकडला. आता खरंच मजा येणार आहे. गट्टू, आई बघा केवढा मोठा मासा. आई सुद्धा धावतच पाहायला येते. अरे, हा तर खरंच खूप मोठा आहे. हा आपल्या दोघांना पुरेसा आहे. तोपर्यंत तुम्ही येऊन कांदा लसणाची पेस्ट तयार करा. थोड्या वेळात सगळेजण माशाला छान शिजवतात आणि खाऊ लागतात. तेवढ्यात बाबा म्हणतात, वाव, आतापर्यंत कधी मासे खायला एवढी मजा आली नाही. एवढे ताजे, एवढे स्वादिष्ट. थँक्यू मुलांनो, तुमच्यामुळे आज आम्ही खूप दिवसानंतर इकडे आलो. थँक्यू बाबा, मासेमारी करताना खूप मजा आली. आणि दोन्ही मुलं धावत जाऊन बाबांना मिठी मारतात. गट्टू आणि चिंकीचा घरामध्ये गोंधळ सुरू असतो. दोघेही सोफ्याच्या अवतीभोवती पकडापकडी खेळत असतात. गट्टू जरा जोरात धावतो, त्यामुळे चिंकी त्याला पकडू शकत नसते. कितीही जोरात पळ गट्टू, मी तुला पकडणारच. जाऊन जाऊन जाणार कुठे? नाही पकडू शकणार. तुझे पाय माझ्यापेक्षा लहान आहेत. तुझा स्पीडही माझ्या इतका नाहीये. चिंकी ही तोंड वाकडं करून पुन्हा उत्तर देते, मी पकडेलच तुला. तर काय झालं, मी हळू पळते. बाबा तिथे जवळ बसून त्या दोघांना बघत असतात आणि आई तिकडे स्वयंपाकघरात उभ्या उभ्या त्यांना बघून म्हणते, अरे हळूहळू पळा दोघं. कोणाला लागलं तर त्रास होईल. तुमच्या बाबांनी तुम्हाला डोक्यावर बसवून ठेवलंय. माझं तर ऐकतच नाही. अगं माझं नाव कशाला मध्येच घेतेस? अगं मुलंच आहेत ती, कधी खेळणार मग ते? शाळेचा अभ्यासही केलाय त्यांनी, एवढा गोंधळ तर चालायचाच. असं बोलता बोलता ते गट्टूला डोळा मारतात. चिंकी ही स्माइल करते. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू टू बेटा. तुम्ही खेळा दोघे. आई ओरडेल. अरे मी आहे ना. दोघेही सोफ्याच्या अवतीभोवती पळत असतातच की तेवढ्या दरवाजाची बेल वाजते. गट्टू, चिंकी, बघा जरा दारात कोण आलंय ते. हा बेटा, बघ बरं. अगोदर दरवाजा उघडा. यावेळी कोण आला असेल? गट्टू धावत जाऊन दरवाजा उघडतो तर शेजारच्या आजी आईला भेटायला आलेले असतात, जी बंटीची आजी असते. गट्टू त्यांना पाहून जोराने म्हणतो, हॅलो आजी. कोण आलाय बाळा? बंटीची आजी आलीये. आई हे बघून रागावते आणि म्हणते, अरे मैत्रीण आहे का तुमची? आजी आहे, त्यांच्या पाया पडून नमस्कार कर. हॅलो आजी काय म्हणतोय? चिंकी, तूही आजीच्या पाया पड. गट्टू चिंकी दोघेही आजीच्या पाया पडतात. नमस्कार आजी. खूप खुश राहा तुम्ही दोघं. खूप शिका, खूप प्रगती करा. घरी जर कोणी पाहुणे आले तर त्यांना आत घेतात बाळा. अगं बाई, त्यांना का ओरडतेस? लहान आहेत अजून दोघे, हळूहळू सगळं शिकतील. तसं नाही हो काकू, पण मॅनर्स तर आत्तापासून शिकवावे लागतील ना. हो हो, ते तर खरंय. माझा आशीर्वाद तर नेहमी या दोघांच्या सोबत आहे. जसा माझा बंटी तशी ही दोघं. खुश राहा मुलांनो. अगदी बरोबर बोलतीयस तू. मुलांना मॅनर्स आत्तापासूनच शिकवावे लागतात. ठीक आहे, मी तुम्हाला बोलवायला आलीये. परवा आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे. सगळ्यांनी नक्की या. आता मी येते. ठीक आहे, थांबा, बसा ना, मी चहा टाकते लगेच. अगं नको, इतर घरीही जायचंय. नंतर कधीतरी वेळ काढून येईन. असं म्हणून त्या निघून जातात. आई दोघांनाही आपल्याजवळ बोलावते. बाळा, नेहमी मोठ्यांचा आदर करावा, समजलं? जर बंटी आला तर त्याचंही असंच स्वागत करायचं. तो तुमचा मित्र आहे, वर्गमित्र. तुम्ही एकाच वयाचे आहात, पण तरीही त्याला हाय हॅलो केलं पाहिजे. सकाळी भेटला तर गुड मॉर्निंग, संध्याकाळी गुड इव्हिनिंग. अच्छा, मग आम्ही बाबांनाही सकाळी उठल्यावर हाय म्हटलं पाहिजे? हो बाळा, हे सगळे गुड मॅनर्स आहेत.
तुम्ही माझी गोड मुलं आहात ना, शहाणी मुलं. म्हणून नेहमी चांगल्या सवयी असायला हव्या. शाळेतही शिक्षक भेटले तर त्यांना ग्रीट करायचं, इतर मुलांना शेक हँड. आई, ती गुड्डी तर माझ्याशी अर्धा वेळ भांडतच असते. मी नाही करणार हाय तिला. असं नाही बोलायचं चिंकी, ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना. हे बघ, जर कोणी जवळचं असेल तर त्यांना सॉरी किंवा थँक्यू म्हणायला कचरायचं नसतं. ते कसं आई? अच्छा, पण आई, शाळेत मुख्याध्यापिकांच्याही पाया पडायचं. बाबा जे एवढ्या वेळेचे शांतपणे ऐकत होते ते हसत म्हणतात, बेटा त्यांना गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून वेळेनुसार म्हणा, ते शाळेत असतील ना म्हणून. ओके बाबा. दुसऱ्या दिवशी दोघेही शाळेत जातात आणि आईबाबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना ग्रीट करतात. हॅलो गुड्डी, आय एम सॉरी, मी तुझ्याशी भांडले. तू सॉरी म्हणालीस चिंकी? हो, आई म्हणते सॉरी म्हटल्याने कोणी लहान होत नाही. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. तू नाराज झालीस तर मला नाही आवडत. पण चिंकी, चूक तर माझी होती. मला सॉरी म्हणायला हवं होतं. हे बोलता बोलता ती थांबते. आय एम सॉरी चिंकी, आजपासून तू माझी बेस्ट फ्रेंड असशील. मी कधीच तुझ्याशी भांडणार नाही. दोघी एकमेकींना मिठी मारतात. तेवढ्यात वर्गात टीचर येतात. गुड मॉर्निंग मिस. गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण मॅनर्स शिकणार आहोत. तुम्हाला काय माहितीये मॅनर्स विषयी? कोण सांगेल? तेवढ्यात चिंकी हात वर करते. हा चिंकी, सांग. मोठ्यांच्या नेहमी पाया पडावं. ते जर घरी आले तर त्यांना पाणी देऊन चहा नाश्ताही द्यायचा. जर मित्र असतील तर सगळ्यांना हाय हॅलो आणि मिठी मारायची. अरे वा, किती चांगले संस्कार आहेत. बघितलं मुलांनो, ऐकलं चिंकीने काय सांगितलंय ते? वर्गातली सगळीजण एका आवाजात म्हणतात, येस मिस. आणि हो, सकाळी जर कोणी तुम्हाला भेटलं तर त्याला गुड मॉर्निंग, दुपारी 12 वाजेपर्यंत. त्यानंतर दिवसाच्या वेळात तुम्ही सगळ्यांना गुड आफ्टरनून म्हणू शकता, कारण ती वेळ दुपारची झालेली असते. बाई, सगळ्यांना इव्हिनिंग किती वाजता म्हणायचं? तसं तर संध्याकाळीच म्हणायचं असतं, जेव्हा सूर्य अस्ताला जातो, कारण त्यानंतर तर रात्र होते. आणि हो मुलांनो, रात्री सगळ्यांना शेवटचं ग्रीटिंग गुड नाईट म्हणायचं असतं. मी माझ्या आई बाबांना गुड नाईट म्हणूनच झोपते मिस. व्हेरी गुड चिंकी. आणि मुलांनो तुम्ही? आम्ही मिस. वाव, किती छान आणि मस्त वर्ग आहे माझा. आय एम सो प्राऊड ऑफ यू. गट्टू आणि चिंकी घरी येतात आणि तयार होऊन बंटीच्या घरी जातात. गट्टू धावतच जाऊन आजीच्या पाया पडतो. आजी नमस्कार. अरे खूप खुश राहा दोघं तुम्ही. खूप शिका, खूप मोठे व्हा. आई गट्टू आणि चिंकीला बघून मनातल्या मनात हसत असते. तेवढ्यात बाबा येऊन म्हणतात, थँक्यू, तू दोन्ही मुलांना खूप चांगले संस्कार दिलेस. स्कूल बस. सकाळची वेळ आहे. आई नेहमीप्रमाणे गट्टू चिंकीचा डबा बनवून त्यांना आवाज देते. गट्टू चिंकी, लवकर तयार व्हा, तुमचा डबा तयार आहे. आई, ही शूलेस बांधली जात नाहीये, उलटी बांधली. अरे देवा, अजून शूलेस नाही बांधलीस तू. लेट होणार आहे तुला. स्कूल बस येतच असेल रोजच्या सारखी. आई, माझाही टाय नाही मिळते. बस, म्हणून मी म्हणत असते की रात्री सगळं व्यवस्थित काढून ठेवत जा ना. आता जर टाय सापडला नाही तर गेल्या वेळेसारखी परत टीचर ओरडेल, मग तू रडशील. त्यात ही स्कूल बस आता कधीही येत असेल. हे घे चिंकी, झाली तुझी लेस बांधून. आई, माझा टाय. थांब, काल धोब्याकडनं जे कपडे आले होते त्यात बघते. तेवढ्यात दरवाजात बसच्या हॉर्नचा जोरदार आवाज येतो. अरे अजून सगळे तयार नाही झाले. बस आली. चिंकी इकडे ये, गळ्यात पाण्याची बाटली तरी अडकव, नाहीतर काल सारखी विसरशील. बस ड्रायव्हर अजूनही जोरजोरात ओरडत असतो. तेवढ्यात आई आतून टाय काढते आणि पटापट गट्टूला बांधत असते. अरे बाबा, नुसता गळ्यात टाक गतो, रस्त्यात गट्टू नीट कर रे. आता पळा. बसने 2दा हॉर्न वाजवलाय. जर निघून गेली तर मला सोडावं लागेल इतक्या लांब. आई आणि बाबा गट्टू चिंकीचा हात पकडून मेन गेट कडे धावतात. अरे चला, उशीर होतोय. अजून 30 मुलांना पिक करायचंय वेगवेगळ्या ठिकाणांहून. तुम्ही बस येण्याच्या अगोदरच गेट जवळ येऊन थांबत जा. सॉरी, पुढच्या वेळेस पासून नक्की येऊ. आजसाठी थँक्यू हा. आई गट्टू चिंकीकडे बघत म्हणते. बघितलं दोघांनी,
म्हणून मी म्हणत असते रोज वेळेवर झोपा, वेळेवर उठा, पण तुम्ही तर माझं ऐकतच नाही. अगं बाई, आता त्यांना संध्याकाळी रागव, आता अगोदर त्यांना बसमध्ये बसू दे. दोघे जण धावत धावत बसच्या गेटमध्ये पोहोचतात. कंडक्टर त्यांना एक एक करून वरती चढवतो. बसमधली सगळी मुलं गट्टू चिंकीला बघून जोरदार हायफाय करतात आणि गट्टू चिंकी ही हायफाय करतात. थोड्या वेळानंतर दोघेही आपापल्या सीटवर बसतात. सुधा, थोडं पुढे सरक ना, तू माझ्या सीटवर बसलीयस. नाही सरकणार. ही माझी सीट आहे. बघा कंडक्टर काका, हे काय होतंय? अगं सुधा, तुझी सीट तिकडे आहे, ही नाही. काल सांगितलं होतं. अच्छा, आपण एक काम करू, तू थांब, तू इथेच बस. आपण चॉकलेट खाऊयात सोबत. अरे चिंकी, आधी माझा टाय नीट कर ना. चिंकी गट्टूचा टाय नीट करून देते. सुधा हे बघून हसू लागते. अगं, का हसतेस तू? गट्टू इतका मोठा झाला तरी त्याला साधा टाय पण बांधता येत नाही. तुला काय करायचंय? चिंकी माझी बहीण आहे, ती माझी इतर कामं पण करते. सुधा गट्टूला छेडू लागते. गट्टूला टाय बांधता नाही येत, गट्टूला टाय बांधता नाही येत. गट्टू तोंड फुगवून बसून राहतो. तेवढ्यात पुढचं स्टँड येतं आणि गट्टूचा बेस्ट फ्रेंड बंटी आणि चिंकीची बेस्ट फ्रेंड गुड्डी दोघे बसमध्ये येतात. दोघेही धावत येऊन गट्टू चिंकीला मिठी मारतात. गुड्डी, मी जस्ट चॉकलेटचे तुकडेच करणार होते. आता आपण सगळे एकत्र खाऊ. वाव, माहितीये आईने सगळ्यांसाठी सँडविच पाठवलंय. वाव, ह्यामध्ये चीजही आहे का? नाही, त्यात फॅट असतं. आईने व्हेजिटेबल सँडविच बनवलंय. थांबा, आता सगळ्यांना देते. मला 2 पीस खायचेत गुड्डी. काल पण एकच पीस दिला होतास. अरे थांबा बाबा, आईने आज मोठं सँडविच वेगळं पाठवलंय सगळ्यांसाठी. चिंकी आनंदाने उड्या मारू लागते. वाव, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस गुड्डी. थँक्यू काकू. मग गुड्डी सगळ्यांना सँडविच वाटते आणि चिंकी चॉकलेट पीस. सगळे अगदी आनंदाने खात असतात. बंटी, आपण शब्दकोडे सोडवूया. काय वाटतं गुड्डी आणि चिंकी? अजून अर्धा तास लागेल शाळेत पोहोचायला. अरे, अंताक्षरी खेळूयात ना. नाही नाही, आई म्हणते वर्ड पझल खेळल्याने मेमरी पण शार्प होते. गट्टू, वर्ड पझलच खेळूयात, पण आज जरा वेगळं. वेगळं कसं? कोणीतरी एक जण उभं राहून हिंट देईल आणि बाकीच्यांनी तो 1 वर्ड ओळखायचा. वाव, ही तर खूप छान आयडिया आहे. एक काम करूयात, सुरुवात तूच कर, म्हणजे इतरही नियम व अटी शिकतील. तेवढ्यात बसचा ब्रेक जोरात लागतो आणि बंटीच्या हातून सँडविच खाली पडते. तो एकदम उदास होऊन जातो. अरे यार, आता पडला तर याला माती सुद्धा लागली असेल. आईने खाली पडलेली वस्तू उचलून खायला मनाई केली आहे. मला खूप भूक लागली होती. त्याचा उदास चेहरा गट्टू, चिंकी आणि गुड्डी बघू शकत नाहीत. एक काम करू, आपण आपल्या सँडविचचा एक तुकडा बंटी सोबत शेअर करू, जेणेकरून त्याला पण सँडविच खायला मिळेल. अरे नाही, तुम्ही लोक खा. पण तोपर्यंत सगळ्यांनी एक एक पीस बंटीला दिलेला असतो. अगं, हे काय करतेस? बीट तर सगळ्यांनीच खायला हवं, त्यामध्ये आयर्न असतं. आई सांगते ना चिंकी. आणि हो, हे आणि गाजर खाल्ल्याने गाल सुद्धा एकदम लाल होऊन जातात, चेहऱ्यावर ग्लो येतो. आणि आई हे सुद्धा म्हणाली होती की हिवाळ्यात हे रोज खाल्लं पाहिजे, त्याने इम्युनिटी ही वाढते. हो, एकदम बरोबर बोलते ती. प्रॉमिस कर की आज नंतर कधीच टाकणार नाही. ओके बाबा, प्रॉमिस. चिंकी पिंकी प्रॉमिस. नाही नाही, चिंकी प्रॉमिस. हे ऐकून सगळेजण जोरजोरात हसू लागतात. अगं चिंकी, आता तू शब्दकोड सांग. थोड्याच वेळात शाळा येईल, 10 मिनिटंही मिळणार नाही खेळायला. कंडक्टर काका हे सगळं बघत असतात. ते मनातल्या मनात मुलांचा ऍक्टिव्हनेस बघून खुश होतात. चिंकी आपल्या जागेवर उभी राहून म्हणते, ज्यांच्यामुळे गाल होतात लाल लाल, सगळे म्हणतात भाजी, पण आहे ते फळ. सांगा सांगा, काय नाव आहे? अरे, बीट. चूक. अरे किती अवघड प्रश्न आहे हा. तेवढ्यात गुड्डी एकदम म्हणते, टोमॅटो, कारण ते फळ आहे. एकदम बरोबर. तू किती इंटेलिजंट आहेस गुड्डी, म्हणूनच तर तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. सगळे खुश होऊन जातात.
तेवढ्यात शाळा येते. बस कंडक्टर मुलांना म्हणतात, मुलांनो पळायचं नाहीये, मी सगळ्यांना एक एक करून उतरवेन, फक्त आपापल्या जागी चुपचाप उभे राहा. आणि सगळी मुलं आपापल्या जागी उभे राहतात आणि कंडक्टर भैया हाताने सगळ्यांना एक एक करून खाली उतरवतात. बाय मुलांनो, चांगल्या प्रकारे आज दिवसभर अभ्यास करा आणि शाळा सुटल्यावर मला इथेच परत भेटा. बाय बाय भैया. गेटिंग फोटो क्लिक इन अ स्टुडिओ. आज गट्टू चिंकी काहीतरी नवीन करणार आहेत. गट्टू आणि चिंकी दोघेही आरशासमोर अगदी चिटकून उभे होते. गट्टूने चिंकीला धक्का मारला. ओ हो गट्टू, मला लागलं. थांब थोडंसं, मला पण तयार व्हायचंय. काय हे चिंकी, तू केव्हाची आरशासमोर उभी आहेस? मला थोडंही बघू देत नाहीस. माझे केस तर नीट आहे ना? गट्टू आणि चिंकीच्या भांडणाचा आवाज ऐकून आई खोलीमध्ये आली. गट्टू चिंकी, हे काय चाललंय? आई सांग ना, मी कशी दिसतीये? आई, मी फ्रॉक घालू की पंजाबी ड्रेस? ओढणीचा ड्रेस फोटोमध्ये जास्त छान दिसेल ना? आई, मी निळी जीन्स घालू की काळी? सांग ना. तेवढ्यात बाबा तयार होऊन खोलीत येतात. गट्टू चिंकी, आई तयार झाली की नाही? चला आपल्याला फोटो स्टुडिओत जायचंय. आपल्या सगळ्यांचे पासपोर्ट फोटो आणि सगळ्यांचे सोबत छान फोटो काढू. हो बाबा, आम्ही तयार आहोत. मग काय होतं, गट्टू आणि चिंकी आई बाबांसोबत फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी अत्यंत एक्सायटेड झाले आणि उड्या मारतच ते स्टुडिओत पोहोचले. हॅलो सर, सांगा तुम्हाला कुठल्या प्रकारचे फोटो काढायचे आहेत? गट्टू आणि चिंकी फोटो स्टुडिओमध्ये लावलेले वेगवेगळे फोटो बघून खूप चकित झाले. बऱ्याच प्रकारच्या छोट्या मोठ्या फ्रेम्स लावल्या होत्या, ज्यात वेगवेगळ्या पोजेस घेऊन मॉडेल्स उभे होते. गट्टू बघ ना, किती छान पोस्टर्स लागली आहेत. मलाही असाच फोटो काढायचा आहे. मीही स्टायलिश फोटो काढेन आणि सगळ्या मित्रांनाही दाखवेन. गट्टू चिंकी, शांत राहा रे. हो, आम्हाला सगळ्यांचे पासपोर्ट साईज फोटो आणि एक फॅमिली फोटो काढायचा आहे. ओके ओके, थोडं थांबा, मी तुम्हाला आत बोलवतो. गट्टू, चिंकी, आई बाबा वेटिंग रूम मध्ये वेट करत होते. गट्टू उभा राहिला आणि अगदी स्टायलिश अंदाजात चिंकीला म्हणू लागला, चिंकी सांग, ही पोच कशी वाटतेय? मी असाच फोटो काढेन. चिंकीने सुद्धा स्वतःला स्टुडिओतल्या आरशामध्ये एकदा पाहिलं. गट्टू, अशा प्रकारचा फोटो नाही काढायचा आहे. पासपोर्ट साईज फोटोमध्ये फक्त तुझा चेहराच दिसणार आहे आणि अशा प्रकारची पोच काही कामाची नाही. चल ये इथे बस. गट्टूने आपलं तोंड फुगवलं आणि तो बाबांच्या शेजारी जाऊन बसला. गट्टू आणि चिंकी आपला फोटो काढण्यासाठी इतके एक्सायटेड होते की दोघेही बसल्या बसल्या वेगवेगळ्या पोजेस देऊ लागले. चिंकी उभी राहिली आणि तिने स्टुडिओ रूम मध्ये जरा डोकवण्याचा प्रयत्न केला. ओहो, किती वेळ लागतोय. घामाने माझा चेहरा खराब होईल. माझा फोटो चांगला नाही येणार. चिंकी बाळा, शांत राहा. ते आपल्याला बोलवतील. इथे येऊन बस. फोटोग्राफर बाहेर आले आणि त्यांनी बाबांना स्टुडिओत बोलावलं. ठीक आहे, आपण अगोदर सगळ्यांचे पासपोर्ट साईज फोटोज काढूयात, त्यानंतर एक फॅमिली फोटो होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा कोणाचा काढायचा? गट्टू चिंकी गोंधळ करू लागले. मी जाणार सगळ्यात आधी. चिंकी, मला जायचंय सगळ्यात आधी. आई सांग ना गट्टूला मला जाऊ द्यायला. चिंकी, आधी गट्टूला जाऊ दे, मग तू जा. यस. शेवटी गट्टूला संधी मिळालीच. गट्टू हिरव्या पडद्याच्या समोर येऊन उभा राहिला, पण मागच्या पडद्याकडे वळून तो म्हणाला, अरे नाही, आपण हा पडदा बदलू शकतो का? मला लाल रंगाचा पडदा हवाय. नाही, पासपोर्ट साईज फोटोसाठी हिरवा पडदाच असतो. गट्टू, त्यांना त्यांचं काम करू दे. ठीक आहे, तर सरळ उभा राहा. गट्टूने फोटोग्राफरचं बोलणं तर ऐकलं, पण तो अगदी स्टाईल मध्ये दोन्ही हात आपल्या पॉकेटमध्ये घालून हसत उभा राहिला. ते बघून बाबांनी आपल्या डोक्यावरती हात मारून घेतला. गट्टू बेटा, सरळ उभा राहा. पासपोर्ट साईज फोटो काढायचा आहे, अगदी सरळ उभा राहा. फक्त समोर पहा आणि आपले डोळे झाकायचे नाहीत. फोटोग्राफरने गट्टूचा एक फोटो काढला, पण गट्टूने आपले डोळे मिटले आणि फोटो नीट आला नाही. मला परत एकदा काढावा लागेल. परत आपले डोळे बंद करू नको. यावेळी देखील गट्टूने आपले डोळे मिटले. फोटोग्राफरच्या भरपूर प्रयत्नानंतर शेवटी एक फोटो गट्टूचा निघाला. फोटोग्राफरने दीर्घ श्वास सोडला. गट्टू नंतर चिंकी कॅमेऱ्यासमोर येऊन उभी राहिली.
चिंकी एकदम सरळ सरळ उभी राहिली. ते बघून फोटोग्राफर चिंकीला म्हणाला, थोडीशी स्माइल कर बेटा. आणि मग काय, चिंकीने अगदी छान स्माइल दिली आणि चिंकीचा एक छानसा फोटो निघाला. चिंकीनंतर आईबाबांचाही पासपोर्ट साईज फोटो काढण्यात आला. तुम्ही तुमचे पासपोर्ट साईज फोटोज पाहून घ्या, मग प्रिंट काढू. बाबांच्या सोबतच फोटोग्राफरने गट्टू आणि चिंकी आणि आई बाबा या सगळ्यांचे फोटोज दाखवले. मला माझा फोटो नाही आवडला, अजून एकदा काढा ना. काही गरज नाहीये, पासपोर्ट साईज फोटो झालाय. आता आपण एक फॅमिली फोटो काढू. ओके आई. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा कॅमेऱ्यासमोर उभे राहिले. फोटोग्राफर काका, आता तरी पडदा बदला ना प्लीज. गट्टूच्या म्हणण्यानुसार फोटोग्राफरने हिरव्या पडद्यावर लाल पडदा केला आणि सगळ्यांना छान पोझिशन मध्ये उभं राहायला सांगितलं. मध्ये आई बाबा आणि दोन्ही बाजूला गट्टू आणि चिंकी उभे राहिले. से चीज. फोटोग्राफरने फोटो क्लिक केला आणि एका स्माइल सोबत एक परफेक्ट फॅमिली फोटो काढण्यात आला. आई बाबा, प्लीज मला फोटो काढायचाय माझ्या स्टाईल मध्ये. प्लीज एक फोटो काढू द्या ना. अच्छा ठीक आहे गट्टू, चांगल्या पोज मध्ये फोटो काढ. आणि चिंकी, तूही फोटो काढ. ये. गट्टू आणि चिंकीने वेटिंग रूम मधले पोस्टर नीट पाहिले आणि गट्टूने स्टायलिश अंदाजात पोज दिली आणि कॅमेऱ्यासमोर उभा राहिला. गट्टूने आपले हात पॉकेटमध्ये घातले. एक पाय वर उचलून एक छानशी स्माइल त्याने कॅमेऱ्यात दिली. फोटोग्राफरने गट्टूचा फोटो काढला. वा गट्टू, किती छान पोज दिलीये. मीही असाच फोटो काढणार. अरे नाही चिंकी, तू वेगळी पोज दे. चिंकी नाक फुगवून कॅमेऱ्याच्या समोर जाऊन उभी राहिली. फुगलेलं तोंड बघून फोटोग्राफर तसाही तिचा फोटो काढणार नव्हता. चिंकी बाळा, तुला फोटो नाही काढायचाय का? स्माइल कर, पोज दे. पण तरीही चिंकी अजिबात हसली नाही आणि पोजही दिली नाही. आता गट्टू कॅमेऱ्याच्या पाठीमागे उभा राहून वेगवेगळ्या प्रकारच्या हरकती करू लागला. आपल्या हातांनी चिंकीला चिडवू लागला. अशा प्रकारे विदूषकासारख्या हालचाली बघून चिंकीला हसू फुटलं आणि फोटोग्राफरने अशा प्रकारे चिंकीचा फोटो काढला आणि चिंकीचा अगदी गोड फोटो फोटोग्राफरला मिळाला. व्हेरी नाईस फोटो. बघितलं काका, तुम्हाला चीज म्हणण्याची गरजच नाही पडली. पहिली हेलिकॉप्टर यात्रा. गट्टूचं सोसायटीतल्या मुलांबरोबर खेळणं सुरू असतं. पण बंटी बाजूला बसून युट्यूब वरती हेलिकॉप्टर बनवणं शिकत असतो. अरे, हे काय करतोयस बंटी? काय बनवतोयस? मी युट्यूब वरती हेलिकॉप्टर बनवायला शिकतोय गट्टू. अरे वा, पण का? मी यावरती बसून उडणार आहे. बाबा म्हणत होते की केदारनाथला देखील हेलिकॉप्टर जातो, तर मी यावरती बसवून माझ्या आजीला केदारनाथ फिरवून आणीन. ते मोठं हेलिकॉप्टर आहे बाबा, खरं वालं. यावर आजी कशी बसणार? तुझ्या लक्षात नाही येत आहे गट्टू, मी बनवायला शिकतोय. याला बनवल्यानंतर मी इंजिनवाला देखील हेलिकॉप्टर बनवू शकेन. ओ अच्छा अच्छा. तेवढ्यात गट्टूला बोलवायला तिथे चिंकी धावत येते. गट्टू, गट्टू, आईने जेवण तयार केलंय, ती बोलावतीये तुला. ठीक आहे चिंकी, मी येतो. बंटी बाय, आता जेवणाची वेळ झालीये, उद्या खेळू. सगळेजण खात असतात. आज जेवणात गट्टूच्या आवडीचा मटार पुलाव असतो. आई थँक्यू, किती मस्त झालाय पुलाव, मजा आली. हो, खूपच टेस्टी बनलाय पुलाव, खरंच मजा आली. बाबा, तुम्हाला माहितीये बंटी हेलिकॉप्टर बनवतोय त्याच्या आजीसाठी. तो म्हणत होता जेव्हा त्याचं हेलिकॉप्टर बनवून तयार होईल तो त्यामध्ये आजीला बसवून फिरवेन. हे ऐकून आई बाबा हसू लागतात. बंटी कसा काय बनवेल बेटा हेलिकॉप्टर? तो इंजिनियर थोडीच आहे. हेलिकॉप्टर बनवायला फार मोठे एरोनॉटिकल इंजिनियर्स लागतात, ज्यांनी या विषयामध्ये महारत हासिल केलेली असते. याची विशेष डिग्री असते त्यांच्याकडे. एरोनॉटिकल इंजिनियर? हो बेटा, आपल्या इंडियन एअरफोर्स मध्ये यांची विशिष्ट भरती होते. बाबा, हेलिकॉप्टर आणि विमानामध्ये काय फरक आहे? दोन्ही अगदी वेगवेगळे असतात बेटा. विमान हे यात्री विमान जास्त असतात, त्याला सगळ्या प्रवाशांकरता वापरलं जातं. तिकडे हेलिकॉप्टर मध्ये फक्त मोजकेच लोक बसू शकतात. आर्मीचे हेलिकॉप्टर्स मोठे असतात, त्यात काही जास्त लोक बसतात. हेलिकॉप्टरसाठी विशिष्ट हेलिपॅड किंवा एअरपोर्ट बनवण्याची आवश्यकता नसते बेटा. मग हे उतरतात कसे बाबा? बेटा, हे कुठेही उतरवले जाऊ शकतात, थोड्याशा सपाट भूमीवरही.
त्यामुळे देशात कुठेही पूर येतो किंवा विषम परिस्थितीत किंवा इमर्जन्सीत त्यांना कुठेही उतरवता येतं. त्यामुळे काही VIP लोकसुद्धा हेलिकॉप्टरमधून फिरतात, जसे प्रधानमंत्री, राष्ट्रपती, सैन्य प्रमुख. अरे वा, इतकं उपयोगी असतं हेलिकॉप्टर. बाबा, आपण विमानात बसलो होतो ना आता, जेव्हा बर्फ बघायला गेलो होतो? हो, पण आता मी तुम्हा लोकांना लवकरच हेलिकॉप्टरही दाखवेन. लोकांसाठी आर्मीचं ट्रेनिंग कॅम्प लवकरच लागणार आहे. मी तिकडे तुम्हाला घेऊन जाईन. हा वाव, मग आपणही विमानात बसणार. हो हो, तुम्ही दोघं तयार व्हा. पुढच्याच आठवड्यात आर्मीचा ट्रेनिंग कॅम्प लागतो. सगळेजण तिथे पोहोचतात. तिथे सगळीकडे आर्मीचे जवान गणवेशात उभे असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तोफाही तिथे असतात. ते बघा बाळांनो, त्या तोफा आहेत. यांचा लढण्याकरता वापर होतो. पण हेलिकॉप्टर कुठे बाबा? मला ते आतून बघायचंय. ते पहा, एकदम समोर तिथे उभा आहे. दोन्ही मुलं हेलिकॉप्टर पाहून आनंदाने उड्या मारू लागतात. हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर. अरे हो, थांबा थांबा, आता तिथे जायचंय. जवळूनही बघा. सगळे हेलिकॉप्टर जवळ पोहोचतात. तिथे सगळी मुलं लाईनमध्ये उभे राहतात आणि गट्टू चिंकीही रांगेत उभे राहतात. आता आम्ही ग्राउंडची एक राईड करणार आहोत. तुम्ही सगळे बसणार? हो, ठीक आहे. तुम्ही सगळे तिकीट घ्या. बाबा तिकीट घेऊन येतात. थोड्या वेळाने सगळेजण हेलिकॉप्टरमध्ये बसतात. अरे, आतून किती मोठं आहे. यामध्ये किती माणसं बसू शकतात बाबा? हे 8 सीटर आहे बेटा. मोजून 8 जणच बसू शकतात. ड्रायव्हर आणि त्याचा असिस्टंट पुढे बसतात. ह्यात तर एअर होस्टेस नाहीये बाबा. हे प्रवासी विमान नाहीये, त्यामुळे त्याची गरज नाही. तेवढ्यात एक जवान आवाज देतो, तुम्ही सगळे तुमचे सीट बेल्ट व्यवस्थित लावा. आता आपण वरती उडणार आहोत. आणि सगळे सीट बेल्ट लावून घेतात. हेलिकॉप्टर वरती उडू लागतं. त्याचा आवाज खूप जोराचा असतो. वरती पंखे फिरू लागतात. अरे, याचे पंखे तर किती मोठे आहेत बाबा. किती माती उडतीये, काही दिसतच नाहीये बाबा. अरे, थोड्या वेळात थोडं वर गेलं की सगळं दिसायला लागेल. हेलिकॉप्टर थोड्या उंचीवरती उडायला लागतं आणि गट्टू चिंकी खाली पाहतात. अरे, सगळं किती छोटं दिसतंय बाबा. ते बघा, सगळ्या तोफा, सगळे एकदम छोटे छोटे. सगळं ग्राउंडच एकदम छोटं दिसतंय. वाव, सगळी लोकही मुंग्यांसारखे दिसतायत. कारण आपण एवढ्या उंचीवर आलोय की सगळे त्यांच्या नॉर्मल उंचीपेक्षा थोडे कमी दिसतील. पण ह्यामध्ये कमी सीट का आहेत बाबा? हे तर खूपच मस्त आहे. हे उडतानाही मजा येते. हो हो, कारण हे कमी उंचीवर उडतं. विमान खूप जास्त उंचीवर उडतं. एवढ्या उंचीवर उडण्यासाठी त्याला विशिष्ट प्रकारे बनवलं जातं. याचं तापमानातून मेंटेनही केलं जातं. ऑक्सिजन सप्लायही. पण हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही दरवाजा उघडा ठेवूनही फिरू शकता, कारण अशी काही गरज नसते. ते बघा, ते तळही दिसतंय ज्यात आपण फिशिंग करायला गेलो होतो. ते तर घरापासून किती दूर होतं, पण इथून दिसतंय. उंचीवरून सगळं काही दिसतं. किती सुंदर दिसतोय ना. चिंकी, ते बघ, तुमच्या शाळेचं ग्राउंड दिसतंय. अरे हा, गट्टू गट्टू, खाली बघ, आपली शाळा दिसतीये. दोघे जोर जोरात टाळ्या वाजवू लागतात. आर्मीतली लोक सुद्धा त्यांना पाहून खुश होतात. आता आपली ट्रायल राईड संपेल. आता आपण हळूहळू खाली उतरू. जर तुमच्यापैकी कोणाला भीती वाटत असेल उंचीची, त्यांनी डोळे बंद करा. चिंकी, तू डोळे बंद कर. तू घाबरट आहेस. मी नाही घाबरत. असं नको बोलू. बघ आई, हा मला त्रास देतोय. गट्टू, असं नाही बोलायचं बाळा. चिंकी स्ट्रॉंग गर्ल आहे. तेवढ्या जोराचा आवाज करत हेलिकॉप्टर खाली उतरतं आणि चिंकी एकदम जोराने ओरडते. मी म्हंटल होतं ना. बाकी सगळे हसू लागतात. थोड्याच वेळात हेलिकॉप्टर खाली उतरतं. गट्टू चिंकीचे सीट बेल्ट आई उघडून देते. आर्मी पर्सन दोघांच्याही हातात हात घेऊन म्हणतो, जय हिंद. जय हिंद. आम्ही तुमच्या सोबत फोटो काढू शकतो काका? मी सगळ्या मैत्रिणींना सांगेन, काकांसोबत मी हेलिकॉप्टर मध्ये गेले होते. काका किती ब्रेव आहेत. ठीक आहे, घेऊयात फोटो. त्यानंतर आई, बाबा, गट्टू आणि चिंकी त्या आर्मी मॅन सोबत फोटो काढतात आणि हेलिकॉप्टर राईडच्या छान आठवणी घेऊन घरी परततात. फर्स्ट टाइम इन द लायब्ररी. क्युरिओसिटीतूनच मुलं शिकतात. त्यांना बऱ्याच प्रकारचे प्रश्नही येतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जर पटापट त्यांना मिळाली तर त्यांचं नॉलेजही लवकर वाढतं.
आणि ते इंटेलिजंट बनतात. हिस्ट्रीच्या पिरियडला मॅडम इंडियन कल्चरबद्दल सांगत आहेत. मुलांनो, जसं आपल्याला माहितीये, भारतामध्ये विभिन्न संस्कृतीची लोक राहतात आणि विभिन्न परंपराही आहे. भाषा, सण, कपडे, जीवनशैली यावरून भारतीय संस्कृतीतील विविधता समजून येते. बाई, पण असं कसं होऊ शकतं? इतक्या विविध प्रकारची भाषा कशी बोलली जाऊ शकते? भारत देश एक असा देश आहे जिथे प्रत्येक राज्यात वेगळी भाषा बोलली जाते गट्टू, आणि याचं कारण आहे विभिन्नता आणि संस्कृती. भारतात जवळपास 780 भाषा बोलल्या जातात. भारतात 22 भाषांना मान्यता प्राप्त झालीये. बाई, पण हे वेगवेगळं कसं बनवलं? राज्य कोणी बनवली? प्रत्येकाला तर वेगवेगळी भाषा येत नाही. मग मी दुसऱ्या राज्यात कसा जाऊ शकेन? प्रत्येक राज्याचा एक इतिहास आहे आणि हे जाणण्याची जर तुला खरंच इच्छा असेल गट्टू, तर शाळेच्या लायब्ररीमध्ये याच्याशी रिलेटेड पुस्तकं वाच, तर तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. क्लासमध्ये काही जण खूप खुश झाली. इंटरव्हलमध्ये टिफिन खाताना गट्टू, चिंकी आणि बाकीचे मित्र लायब्ररीबद्दल बोलत होते. अरे वा, किती छान झालं ना. आपल्या मुख्याध्यापकांनी आपल्या वर्गांना परवानगी दिली. बाईंनी सांगितलं की माझ्या प्रश्नांची उत्तरं मला लायब्ररीत मिळतील. आपण सगळे उद्या लायब्ररीत जाऊ. म्हणजे कोण येतंय तुझ्या सोबत? मी तर नाही येतंय. अभ्यासाची पुस्तकं बघून मला तर झोपच येते. लायब्ररीत मी तर झोपूनच जाईन. बंटीच्या बोलण्यावर सगळेजण हसू लागले. असं थोडीच असतं बंटी. काहीतरी नवीन करायला मिळतंय तर त्यात एक्साइटमेंट हवी. असं पळून नाही जायचं त्यापासून. मी तर नक्कीच जाणार. अरे गट्टू, चिंकी, लायब्ररीमध्ये नका जाऊ. मी ऐकलंय की लायब्ररीत जाणाऱ्या मुलांच्या स्वप्नात पुस्तकं येतात आणि त्यांना परेशान करतात. तुला हे कोणी सांगितलं भूषण? असं काही नसतं. सगळेजण भूषणच्या बोलण्यावर हसू लागले. सगळ्या मुलांनी बघितलं की नोटीस बोर्डवरती लायब्ररी ओपन फॉर ऑलचा बोर्ड पण लावलाय. गट्टू, चिंकी शाळेतनं घरी आले आणि येताच आईकडे किचनमध्ये धावत गेले. अरे गट्टू, चिंकी, जेवायचंय? पोळ्या नाही झाल्या अजून? नाही आई, भूक नाही लागलीये. पण तुला आनंदाची बातमी सांगायचीये. शाळेमधली लायब्ररी आता आमच्यासाठी खुली आहे आणि उद्या आम्ही पहिल्यांदाच लायब्ररीत जाणार आहे. अरे वा, ही तर खूप छान बातमी आहे बाळांनो. अभिनंदन. आईशी बोलून गट्टू, चिंकी अजूनच जास्त खुश झाले आणि रात्री जेवताना आईने बाबांना लायब्ररीबद्दल सांगितलं. क्या बात आहे गट्टू, चिंकी. मी ऐकलं की तुम्ही पहिल्यांदाच लायब्ररीत जाणार आहात म्हणून. चांगली गोष्ट आहे मुलांनो. सिलेबस सोडून दुसरंही काही वाचायला हवं. लायब्ररीमध्ये शिकण्यासाठी बऱ्यापैकी गोष्टी असतात मुलांनो. हो बाबा, आम्हाला माहितीये. तुम्हाला माहितीये मुलांनो, मीही शाळेत असताना लायब्ररीत जायचे. जास्त वेळ आम्ही लायब्ररीत घालवायचो. हा, आमच्या काळामध्ये गावामध्ये एकच लायब्ररी होती. पण आज लायब्ररी आहे, पण आज कोणी लवकर लायब्ररीत जात नाही. पण बाबा, आम्ही लायब्ररीत जाण्यासाठी खूप एक्साइटेड आहोत आणि असा विचार करतोय की मुख्याध्यापकांनी आधीच परवानगी का नाही दिली. एकदम बरोबर चिंकी. दुसऱ्या दिवशी गट्टू, चिंकी शाळेच्या लायब्ररीत गेले. तिथे येताच गट्टू आणि चिंकीचं लायब्ररीत रजिस्ट्रेशन झालं. गट्टू, चिंकी लायब्ररीत आत गेले. दोघांनी बघितलं की वेगवेगळे शेल्फ्स बनवलेत. सगळीकडे पुस्तकच पुस्तकं. गट्टू आणि चिंकीने पहिल्यांदाच एवढी मोठी मोठी पुस्तकं बघितली. गट्टू, बघ ना, किती मोठाली पुस्तके आहेत. हो चिंकी, मला भारताचा इतिहास बघायचाय, पण एवढ्या सगळ्या पुस्तकात मी कसं शोधू? गट्टू स्वतःसाठी असं एक पुस्तक बघू लागला ज्याद्वारे तो इंडियन हिस्ट्री जाणू शकेल. आणि चिंकी सगळी पुस्तकं वरवर बघत होती. गट्टू आणि चिंकीजवळ लायब्ररियन सर आले. मुलांनो, तुम्हाला कुठल्या पद्धतीचं पुस्तक पाहिजे मला सांगा, मी तुमची मदत करतो. सर, मला भारताचा इतिहास जाणून घ्यायचाय. लायब्ररियन सरांनी एका ब्लॉककडे गट्टू, चिंकीला इशाराने सांगितलं आणि दोघे त्या दिशेला गेली. तिथे फक्त भारताबद्दलची पुस्तकं होती. बघ ना चिंकी, आपला देश किती मोठा आहे. मी इथून सुरुवात करतो. गट्टूने एक पुस्तक घेतलं आणि टेबलवरती जाऊन वाचू लागला. चिंकीनेही आपल्याकरता कवितांचं पुस्तक घेतलं आणि तीही मजेत कविता वाचू लागली. पुस्तक वाचण्यात दोघं एवढी गुंग होऊन गेली की त्यांना वेळेचं भानच राहिलं नाही. लायब्ररियन सरांनी त्यांना जाण्यास सांगितलं कारण लायब्ररी बंद करण्याची वेळ झाली होती. सर, मी हे पुस्तक माझ्यासोबत नेऊ? मला पुढचं वाचायचंय. नाही बेटा,
पुस्तक इथे बसून वाचण्याची परमिशन आहे, ती नेण्याची परमिशन दिलेली नाही. चिंकी नाराज झाली, पण गट्टू उत्साहात म्हणाला, काही हरकत नाही चिंकी, उद्या आपण परत येऊ. आणि गट्टू चिंकी लायब्ररीतून घरी आले. डिनरच्या वेळेला गट्टूने जे वाचलं होतं ते आई बाबा आणि चिंकीला तो सांगू लागला. बाईंनी खरं सांगितलं होतं, मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळते. उद्या मी परत लायब्ररीत येईन. हो आई बाबा, मी हिंदी कविता वाचल्या, मला खूप छान वाटलं. किती मोठी पुस्तके असतात लायब्ररीमध्ये. चिंकीने पटापट आपलं जेवण केलं आणि आपल्या रूम मध्ये जाऊन ती आपली नोटबुक घेऊन आली. चिंकीने तिला आवडलेली कविता तिने नोटबुक मध्ये कॉपी केली होती आणि तिने सगळ्यांना ऐकवली पण. हे भगवान, हम सब तेरी है संतान, ईश्वर हमको दो वरदान, पढ़ लिख कर हम बने महान, हमसे चमके हिंदुस्तान. आई बाबा आणि गट्टूने चिंकी करता टाळ्या वाजवल्या. वा 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 चिंकी, क्या बात आहे. लहानपणी मी सुद्धा ही कविता वाचायचो. खूप छान. गट्टू चिंकी, तुम्ही पहिल्यांदा लायब्ररीत गेलात तरीही बोर नाही झालात, आणि तसं व्हायलाही नको. लायब्ररी ही एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला विविध प्रकारची पुस्तकं मिळतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही. बरोबर बोललीस आई, खूप शांतता असते लायब्ररीमध्ये. आम्ही छान वाचूही शकतो. मी स्वतः मुख्याध्यापकांना थँक्यू म्हणणार आहे. पहिला लायब्ररीचा अनुभव खूप छान होता. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.